महाराष्ट्र पर्यटन धोरण 2024 हा शासन निर्णय नुकताच अग्रमित करण्यात आलेला आहे. तो आहे 18 जुलै 2024, 6 दिवसापूर्वीचा आहे. आणि या पर्यटन धोरणामध्ये आपण पाहिलं असेल की मागच्या काही वर्षामध्ये महाराष्ट्रातच नव्हे तर वेगळ्या भारतातल्या राज्यामध्ये पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन उद्योग हा फोकस्ड उद्योग किंवा फोकस्ड एरिया आपण ज्याला म्हणूया, अशा पद्धतीनं प्रत्येक राज्याचं जे शासन आहे तर याच्याकडे ग्रामीण भागातील विकास असेल किंवा ग्रामीण भागाचा विकास असेल किंवा ग्रामीण भागातील लोकांना पर्यटनाच्या माध्यमातून रोजगार निर्मिती असेल, या सर्वांकडं आता पर्यटनाच्या दृष्टिकोनातून पाहिलं जातं. आणि म्हणून हे पर्यटन धोरण महाराष्ट्र शासनाने जे जाहीर केलेलं आहे याच्या साधारण हायलाइट्स आपण काढत असताना त्या हायलाइट्स अशा पद्धतीनं आपण केलेल्या आहेत की त्या सामान्यातल्या सामान्य पर्यटक उद्योगाला कळतील, सोप्या भाषेमध्ये आपण केलेलं आहे. आणि ही सर्व जे प्रोत्साहने आहेत, इन्सेंटिव्ह आहेत, हे कशा पद्धतीनं लोकांनी त्याचा आपापल्या पर्यटन उद्योग उभारत असताना त्याचा फायदा करून घेता येईल, याचंही मार्गदर्शन आपल्याला येत्या काळामध्ये आपण करणार आहोत. डीओटी पुण्याचं कोण जॉईन झालेलं आहे मला सांगाल का? सर नमस्ते, मी मयूर नांद्रे, प्रोजेक्ट ऑफिसर. ओके नांद्रे सर, मॅडम जॉईन झाल्या की मला सांगाल का प्लीज आपण? येस सर, नक्की सांगेल. ओके ठीक आहे. तर आपण सुरुवात करूया. आणि या पर्यटन धोरणाचा जो आपला उद्देश आहे तो पहिला, या पर्यटन धोरणाचा आपण दृष्टिकोन काय आहे, याचं उद्दिष्ट काय आहेत, याचं ऑब्जेक्टिव्ह आणि या धोरणाचे काय आहेत आणि याचा कालावधी साधारण किती असू शकतो. मागच्या 1 वर्षाच्या काळामध्ये भारतीय पर्यटन मंत्रालय जे आहे, मिनिस्ट्री ऑफ टुरिझम, गव्हर्नमेंट ऑफ इंडिया, यांनी प्रत्येक राज्याच्या निकषानुसार आणि त्याला साधारण 36 गुणांवरती आधारित कुठलं पर्यटन राज्य कशा पर्यटनाने डेव्हलप होतंय किंवा कशा पर्यटनाने त्यांच्या पर्यटनामध्ये विकसित होत आहे, याच्याबद्दलचे काही निकष केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने केले होते. आणि मग हे निकष करत असताना 36 निकषांपैकी जवळजवळ 19 निकषांपैकी 19 गुण मिळवून महाराष्ट्र राज्य हे इमर्जिंग स्टेट ऑफ टुरिझम म्हणून यांना केंद्रीय पर्यटन विभागाने किंवा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने त्यांना अंकित केलेलं आहे. आणि मग इमर्जिंग स्टेट इन द टुरिझम सेक्टर असं म्हटल्यानंतर वेगळ्या पद्धतीच्या सवलती असतील, वेगळे इन्सेंटिव्ह असतील, वेगळं त्या माध्यमातून पर्यटनाचा विकास असेल, हे कसा करता येऊ शकतो, हे आता त्यांना महाराष्ट्र राज्याला केंद्रीय पर्यटन मंत्रालयाचा सपोर्ट मिळणार आहे. तर याचा दृष्टिकोन काय आहे? आपल्याला माहिती आहे की पर्यटन धोरणामध्ये एकमेव उद्देश कुठल्याही राज्याचा जो असतो तर तो ते रिस्पेक्टिव्ह राज्य आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये एक चांगल्या प्रकाराचं वरचं राज्य, ज्याला आपण 1 नंबरचं राज्य म्हणू, आणि हे करत असताना जागतिक पातळीवरचा अनुभव तर आपल्याला द्यायचाच आहे, पण त्याचबरोबर रिजनल प्रादेशिक असेल, मग त्याच्यामध्ये विदर्भातला अनुभव असेल, पश्चिम महाराष्ट्रातला अनुभव असेल, मराठवाड्यातला अनुभव असेल, अशा या प्रादेशिक विभागातला जो पर्यटनाचा अनुभव आहे आणि हे करत असताना स्थानिक संस्कृतीचा अनुभव देणं. बऱ्यापैकी आपल्या महाराष्ट्रामध्ये असं म्हटलं जातं की प्रत्येक 12 कोसावरती राहणीमान बदलतं, प्रत्येक 12 कोसावरती चव बदलते, प्रत्येक 12 कोसावरती ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत
ह्या बदलत असतात, पेहराव बदलतो, पोशाख बदलतो, चव बदलते, पाणी बदलते. आणि म्हणून या प्रत्येक स्थानिक लोकल संस्कृतीचा अनुभव देत असताना आपल्याला महाराष्ट्र हे भारतामध्येच नव्हे तर साधारण पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे जे राज्य, जे जे देश काम करत आहेत त्याच्यामध्ये अग्रेसर बनवणं, एक नंबरचं बनवणं, हे या धोरणाचं दृष्टिकोन आहे. आणि मग ऑब्जेक्टिव्ह काय आहे? तर याच्यामध्ये जे आपले खाजगी गुंतवणूकदार आहेत, यांना जास्तीत जास्त एक उत्साहवर्धक वातावरण आणि अनुकूल वातावरण निर्माण करणे. बऱ्याच वेळेला काय होतं की इन्व्हेस्टर टुरिझम मध्ये येत असतात, परंतु त्या इन्व्हेस्टरला जागा मिळत नाही, तिथं इन्सेंटिव्ह मिळत नाहीत, लेबर मिळत नाही, ह्युमन रिसोर्स मिळत नाही, तिथं पर्यटन केल्यानंतर ज्याला आपण फंडिंग म्हणतो ते मिळत नाही. तर हे सगळं करण्यासाठी आपल्याला या पर्यटन धोरणामध्ये बऱ्यापैकी आता प्रोत्साहन दिलेलं आहे. ते कसं प्रोत्साहन दिलेलं आहे, त्याची काय योजना आखलेली आहे महाराष्ट्र पर्यटन विभागाने, तेही आता आपण बघणार आहोत. याच्यामध्ये उद्दिष्टामध्ये आपण पाहिलं असेल, ऑब्जेक्टिव्ह मध्ये पाहिलं असेल, आपल्याला जे जाणकार आता जिथे जे उपस्थित आहेत त्यांनी हे सगळं पर्यटनाचं धोरण निश्चितपणाने त्यांच्या डोळ्याखालून घातलं असेल, वाचलं असेल. आणि मग हे उद्दिष्ट आपण साध्य करत असताना जवळजवळ 1,00,000 कोटी नवीन खासगी गुंतवणूक आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायामध्ये आकर्षित करायचे आहे. आणि त्याद्वारे आपल्याला 18,00,000 व्यक्ती इतका रोजगार या ठिकाणी आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या दृष्टिकोनातून आणि व्हेरियस स्टेक होल्डर जे पर्यटनाचे आहेत यांना एकत्रित करून आपल्याला जवळजवळ 18,00,000 व्यक्तींना, लोकांना रोजगार उपलब्ध करायचा. आता साधारण आपण पाहिलं असेल की साधारण 15 कोटीच्या आसपास आपल्याला महाराष्ट्रामध्ये पर्यटकाच्या दृष्टिकोनातून, ज्याला आपण इनबाउंड टुरिझम म्हणतो, हे पर्यटक आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये येत असतात. आणि त्याची संख्या दुप्पट करण्याचं उद्दिष्ट या पर्यटन धोरणामध्ये आखलेलं आहे. त्याचबरोबर आपल्याला इंटरनॅशनल पर्यटक या ठिकाणी आकर्षित करायचा आहे. आपल्याला महाराष्ट्र असेल, मुंबई असेल, आपल्या महाराष्ट्रातला ग्रामीण भाग असेल, मग ते गड किल्ले असतील किंवा जंगलं असतील, दऱ्याखोऱ्या असतील, धरणं असतील, गावातले उत्सव असतील, धार्मिक सण असतील, सांस्कृतिक वारसा असेल, भौगोलिक वारसा असेल, ऐतिहासिक वारसा असेल, तर या सगळ्यांना एक चांगल्या प्रकाराचं टुरिझमच्या माध्यमातून पॅकेजिंग करून आपल्याला राज्यामध्ये नवीन नवीन पर्यटनाच्या संकल्पना राबवायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला आंतरराष्ट्रीय पर्यटक आकर्षित करता येऊ शकतो. आणि मग हे करत असताना याचा जो पर्यटन धोरणाचा जो मसुदा आहे किंवा धोरण आहे, तर हे किती कालावधीपर्यंत आहे? तर आजपासून म्हणजे 18 जुलै पासून हे अंमलात आलेलं आहे आणि याचा कालावधी साधारण 10 वर्षाचा निश्चित केलेला आहे. किंवा पुढील पर्यटन धोरण सुधारणा होईपर्यंत आत्ताचं हे पर्यटन धोरण 2024 हे अस्तित्वात राहणार आहे. त्याचबरोबर हे जे की हायलाइट्स जे म्हणत होतो मी आपल्याला, तर हे की हायलाइट्स यातले कुठले कुठले आहेत? तर याच्यामध्ये जवळजवळ 22-23 जे आर्थिक इन्सेंटिव्ह आहेत, आर्थिक प्रोत्साहन आहे, ज्याला आपण फायनान्शियल इन्क्लुझिव्ह इन्सेंटिव्ह म्हणतो, ते अशा प्रकारे आहेत. आपण ते पुढे बघणार आहोत. आणि त्याचबरोबर ज्या नॉन फिस्कल सपोर्ट आहे, ज्याला आपण बिगर वित्तीय सपोर्ट म्हणतो, अशा जवळजवळ 13 प्रोत्साहन किंवा इन्सेंटिव्ह सपोर्ट आपल्याला महाराष्ट्राच्या या पर्यटन धोरणामधून मिळणार आहे. आणि हे करत असताना दुसरं जे हायलाइट आहे, हे मुंबई फोकस रिजन असणार आहे, ज्याला आपण MMRDA म्हणतो. आणि हा रिजन जो आहे, याच्यामध्ये मुंबईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना आणखीन वेगळ्या वेगळ्या गोष्टी आपण पर्यटकाच्या माध्यमातून आकर्षित कसा करू शकतो, हा फोकस एरिया जो आहे. माझा साधारण जगभरामध्ये आपल्याकडं बॉलिवूड हे प्रसिद्ध आहे आणि मग बॉलिवूडमध्ये बऱ्याच लोकांना त्याचा सिनेमा कसा तयार होतो, सिनेमा कसा काय करतो, हे सगळं पाहायचं असतं. मुंबईच्या ज्या लंग्स आहेत, ज्याला आपण जी तिथलं जंगल आहे, ते जंगल आपल्याला त्या लोकांपर्यंत, केव्ज आहेत, समुद्र किनारा आहे, मुंबईचं एक व्हायब्रंट असं कल्चर आहे, तर ते कल्चर आपल्याला या पर्यटन धोरणाच्या माध्यमातून आपल्याला फोकस एरिया आपण ज्याला म्हणून आपण तो करायचा आहे.
त्याचबरोबर आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या भागामध्ये धरणं आहेत. आपल्याला आश्चर्य वाटेल की भारतामध्ये सगळ्यात जास्त धरणं जे आहेत, ज्याला आपण डॅम्स म्हणतो, हे डॅम्स महाराष्ट्रामध्ये डेव्हलप झालेले आहेत. आणि त्याच्याबरोबर मग मोठमोठ्या नद्या आहेत आपल्याकडे. विदर्भामध्ये काही नद्या आहेत आपल्याकडे. साधारण मध्य प्रदेशामध्ये काही नद्या आहेत, मराठवाड्यामध्ये काही नद्या आहेत, उत्तर महाराष्ट्रामध्ये काही नद्या आहेत, पश्चिम महाराष्ट्रामध्ये काही छान छान नद्या आहेत, कोकण रिजन मध्ये आपल्याला काही छान छान नद्या आहेत. तर त्याच्यावरती आपल्याला त्या नद्यांवरती क्रूज टुरिझम करता येऊ शकतं का? आता हे क्रूज टुरिझम आपल्याला करता येऊ शकतं का, याचाही साधारण विचार या पर्यटन धोरणामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर प्रमोशन ऑफ माईस टुरिझम असेल, मग ते मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स, तर हे सगळं आपल्याला मुंबईमध्ये किंवा महाराष्ट्राच्या इतर एरियांमध्ये, मग नागपूर असेल, छत्रपती संभाजी नगर असेल, कोल्हापूर असेल, पुणे असेल, मुंबई बरोबर तर आपल्याला करायचंच आहे, पण मुंबईच्या आजूबाजूला या सगळ्या सिटीजमध्ये, या सगळ्या शहरांमध्ये आपल्याला माईस टुरिझमच्या माध्यमातून पर्यटक कसा आकर्षित करू शकतो, हेही आपल्याला या धोरणामध्ये हायलाइट्स त्याचे आहेत. आणि मग आपल्याला आरएनडीच्या बाजूने विचार केला तर तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये आता या मागच्या धोरणामध्ये 2016च्या धोरणामध्ये असेल, त्याच्याबरोबर 2006च्या धोरणामध्ये असेल, तर रिसर्च आणि डेव्हलपमेंट बरोबर एवढा जास्त भर दिला गेला नव्हता. आणि म्हणून काय अकॅडमिक्स या ठिकाणी जॉईन झाले असतील त्यांना आपल्याला सर्वांना माहिती आहे की कुठलाही व्यवसाय करत असताना त्याच्यामध्ये आपल्याला रिसर्च आणि डेटा अनालिसिस इन द टुरिझम इंडस्ट्री हे करणं खूप महत्वाचं आहे. एखादा व्यावसायिक जर समजा त्याला कोकणामध्ये एखादं मोठं 5 स्टार हॉटेल टाकायचं असेल, तर त्याला ते आकडेवारी असेल, रिसर्च असेल, डेटा अनालिसिस असेल की मागच्या 5 वर्षामधून किती पर्यटक येऊन गेले, ते पर्यटक कसा खर्च करतात, किती खर्च करतात, हे सगळा जर डेटा असेल, हा डेटा आपल्याला येणाऱ्या प्रायव्हेट जे गुंतवणूकदार आहेत त्यांना आपल्याला हा रिसर्च डेटा अवेलेबल करून देता येईल, जेणेकरून त्यांना गुंतवणूक करणं या ठिकाणी सोपं जाईल. 6वा जो हायलाइट्स आहे या पर्यटन धोरणाचा, त्याच्यामध्ये टुरिझम मित्र नावाची जी रोजगार, ज्याला आपण निर्मिती यामधून करणार आहोत. टुरिझम मित्र म्हणजे काय, की ज्याला आपण पूर्वीच्या काळामध्ये कोकणामध्ये टुरिझम पर्यटन पोलीस किंवा टुरिझम पोलीस असं म्हणत होतो. हा टुरिझम मित्र हा साधारण आपल्याला ज्या आपले वेगळ्या वेगळ्या जे लेबर बोर्ड्स आहेत महाराष्ट्रामधले, त्याच्यातून आपण हे मित्र किंवा एखाद्या खाजगी जे व्यावसायिक आहेत, खाजगी लोकांकडून सुद्धा आपण ह्या टुरिझम मित्राची अपॉइंटमेंट महाराष्ट्र शासन याच्यामध्ये करणार आहे. परंतु महाराष्ट्र शासनाचे ते डायरेक्ट एम्प्लॉई नसतील. आता ह्या टुरिझम मित्र कशासाठी आपल्याला पाहिजे, तर आपल्याला महाराष्ट्रामध्ये येणाऱ्या पर्यटकांना सेफ आणि सेक्युअर्ड पर्यटन व्हावं, त्याला एक चांगला अनुभव मिळावा, आणि हे करत असताना त्यांची फॅमिली असेल, तो आलेला पर्यटकाची फॅमिली असेल, त्यांना सेफ आणि सेक्युअर्ड वातावरणामध्ये आपल्याला त्यांना तो सगळा अनुभव द्यायचा आहे. आणि म्हणून हा टुरिझम मित्र जे आहेत, हे टुरिझम मित्र त्याची ते सेफ्टी, सिक्युरिटी आणि एक चांगलं वातावरण निर्मिती करण्याचं काम या टुरिझम मित्रांच्या मार्फत आपल्याला होणार आहे. 7वं हायलाइट जे आहे, हे महाराष्ट्रामध्ये आता इथून पुढच्या काळामध्ये महाराष्ट्र स्पेशल टुरिझम डेस्टिनेशन प्रोग्राम याच्यामधून होणार आहे. आणि मग याच्यामध्ये काय होणार आहे, आपण हे सगळं पुढे बघणारच आहोत. तर याच्यामध्ये साधारण एक 50 एक चांगल्या प्रकाराचं शाश्वत, ज्याला आपण सस्टेनेबल टुरिझम म्हणतो, हे सस्टेनेबल टुरिझम डेस्टिनेशन आपल्याला महाराष्ट्र पर्यटन विभागात हे निर्मिती त्यातून करणार आहेत. तर हे निर्मिती कोण करणार आहेत, तर ते स्थानिक जे तिथलं गव्हर्नमेंट, लोकल गव्हर्नमेंट असतं, स्थानिक ग्रामपंचायत असेल, पंचायत समिती असतील किंवा तिथल्या नगरपंचायती असतील, यांच्या मार्फत आणि पर्यटनाच्या विभागाच्या मार्फत सगळ्यांचं कोलॅबोरेशन करून महाराष्ट्र पर्यटन विभाग याच्यामध्ये करणार आहोत. महाराष्ट्र रूरल टुरिझम प्रमोशन, ग्रामीण पर्यटनाचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कुठल्याही राज्याचा विकास पर्यटनाच्या माध्यमातून होणार नाही. आणि हे मला असं वाटतं की खूप महत्वाचं 8वा जो की हायलाइट्स आहे महाराष्ट्र रूरल टुरिझम प्रमोशनचा, तर या धोरणामध्ये निश्चितपणानं आलेला आहे. तर ह्याचे नोडल ऑफिसर्स कोण कोण असणार आहेत, तर ते डेप्युटी सीईओ असतील जिल्हा परिषदेचे, म्युन्सिपल कमिशनर असतील सिटी आणि अर्बन एरियामध्ये, डेप्युटी कलेक्टर असतील ग्रामीण भागामध्ये, तर हे नोडल ऑफिसर्स
या पर्यटन धोरणामध्ये महाराष्ट्राचं रुरल टुरिझम प्रमोट करत असताना किंवा महाराष्ट्राचं स्पेशल टुरिझम डेस्टिनेशन डेव्हलप करत असताना हे ऑफिसर्स याचं करणार आहेत. देखरेख ज्याला आपण म्हणू की ते करणार आहेत. 10वं जो की हायलाइट्स आहे तर त्याला क्लासिफिकेशन ऑफ टुरिझम झोन्स आता केलेला आहे. मागच्याही 2016च्या 2006च्या पर्यटन धोरणामध्ये हे होतंच, क्लासिफिकेशन ऑफ टुरिझम झोन्स. आणि मग ते कशा पद्धतीने केलेलं आहे त्याची आपण आता या ठिकाणी सविस्तर चर्चा करणार आहोत. 11वा जो मुद्दा आहे की हायलाइट्स मधला, तर हे अल्ट्रा मेगा मेगा लार्ज मीडियम आणि स्मॉल मीडियम इंडस्ट्रीज, स्पेशल टुरिझम डेस्टिनेशन, स्पेशल टुरिझम झोन्स आणि OTP म्हणजे अदर टुरिझम पॉइंट्स, हेही आपल्याला या ठिकाणी करता येऊ शकतात किंवा अदर टुरिझम प्लेसेस, असं इतर ज्या ठिकाणी आपल्याला पर्यटन करू शकतो आपण, अशाही पर्यटनाचा त्यामध्ये विचार करण्यात आलेला आहे. 12वा की हायलाइट्स जो मुद्दा आहे हा खूप महत्वाचा आहे. तर हा मुद्दा आहे की ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह जे आहेत ते हे कोणाकोणाला मिळणार आहे, त्याचे पात्र घटक कोण आहेत आणि त्या साधारण किती प्रमाणामध्ये मिळणार आहे याची चर्चा आपण या ठिकाणी करणार आहोत. त्याच्यामध्ये मग इलिजिबिलिटी ऑफ कॅपिटल इन्सेंटिव्ह, इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह आहेत, भाग भांडवल जे आहे, भांडवली ज्याला गुंतवणूक म्हणतो आपण, त्याच्यामध्ये कोण कोण इलिजिबिलिटी होऊ शकतात हे आपण या पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन मध्ये आणि महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणाच्या 2024च्या अंतर्गत बघणार आहोत. आणि मग स्टेट GST असेल, इलेक्ट्रिसिटी ड्युटी असेल, टॅरिफ असेल, त्याच्यामध्ये इंटरेस्ट सबवेन्शन असेल, स्टॅम्प ड्युटी, सर्टिफिकेशन, VG फंडिंग म्हणजे व्हायबिलिटी गॅप फंडिंग, याच्याबद्दल सुद्धा या धोरणामध्ये चर्चा करण्यात आलेली आहे. त्याची आपण सविस्तर या ठिकाणी पाहणी करणार आहोत. 15वा जो की हायलाइट्स आहे याच्यामध्ये SC ST वुमेन ऍप्लिकंट्स जे आहेत यांनी जर पर्यटन क्षेत्रामध्ये एखादा पर्यटन व्यवसाय करायचं ठरवलं तर हे साधारण 5% आणि मोर यांना जे बेनिफिट्स आहेत या CII मध्ये म्हणजे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह मध्ये, तो 5% जादाचा या ठिकाणी त्यांना फायदा होणार आहे. टुरिझम जे आपलं, कारण कुठल्याही राज्याला म्हणा किंवा कुठलंही पर्यटन केंद्र म्हणा, त्यांचं प्रमोशन वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण करू शकतो. त्यापैकी एक म्हणजे एक्झिबिशन्स. आणि मग या एक्झिबिशन्स मध्ये एखाद्या वैयक्तिक पर्यटन उद्योजकाला जर सहभागी करायचा असेल तर ते कशा पद्धतीने आपण करू शकतो. आता मला असं वाटतं इथं पाठक साहेब, मला वाटतं आदित्यवर्धन पाठक साहेब जॉईन झालेले आहेत. त्यांना आता मध्ये जर्मनीमध्ये आपल्या महाराष्ट्र पर्यटन विभागाचा जो ITB बर्लिन या ठिकाणी ते महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या पर्यटनाच्या पॅव्हिलियन मध्ये पार्टिसिपेशन त्यांना देण्यात आलेलं आहोत. अशा पद्धतीचं पर्यटनाच्या एक्झिबिशन्स मध्ये, मग ते राष्ट्रीय असेल, स्थानिक आपल्या राज्यामध्ये असेल, राष्ट्रीय असेल किंवा आंतरराष्ट्रीय असेल, ह्या वेगळ्या वेगळ्या प्रदर्शनामध्ये आपण कसं पार्टिसिपेशन करू शकतो याचाही या धोरणामध्ये उपयोग केलेला आहे. त्याचबरोबर ग्रामीण भागातल्या जे उत्सव असतात, रुरल टुरिझम फेअर्स, मग हे कोण करू शकतं, कसं ऑर्गनाईज करू शकतो आणि मग ते कसं करता येईल आपल्याला, त्याला किती इन्सेंटिव्ह मिळणार आहे त्याच्याबद्दलही आपण या ठिकाणी धोरणामध्ये मुद्दे घेतलेले आहेत, त्याची आपण चर्चा या ठिकाणी करणार आहोत. आता कॅच देम यंग असे एक इंग्लिशमध्ये म्हण आहे की एखाद्या व्यवसायाला किंवा एखाद्या व्यवसायाला जर चांगलं स्वरूप यायचं असेल तर नवीन जे उद्योजक आहेत, यंग जी पुढची जी पिढी आहे, ही पुढची पिढी जर पर्यटनाकडे आकर्षित जर आपल्याला करता आली तर ते, मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीचं पर्यटनाचं सेक्टर डेव्हलप व्हायला मदत होईल. आणि म्हणून मग शाळा कॉलेजेसमध्ये हे युवा टुरिझम क्लब अस्तित्वात, म्हणजे केंद्रीय पर्यटन विभाग मंत्रालयाने ही स्कीम मागच्या वर्षी राबवली होती आणि मला वाटतं सर्व राज्यात या युवा टुरिझम क्लब्स, प्रत्येक हॉटेल मॅनेजमेंटचं शाळा असेल, कॉलेजेस असतील, जिथे टुरिझमचे स्टडीज, डिग्री, डिप्लोमा हे शिकवले जातात, त्या ठिकाणी युवा टुरिझम क्लब स्थापित झालेले आहेत. आणि मग त्यांना चांगलं प्रोत्साहन देण्यासाठी वार्षिक काही आपल्याला इन्सेंटिव्ह पर्यटन विभाग करता येईल का, असाही तो पर्यटन विभागाने त्यामध्ये विचार केलेला आहे. त्याचबरोबर आपल्याला हे व्यवसाय करत असताना, एखादा व्यवसाय करत असताना, बिझनेस करत असताना आपल्याला घरच्या लोकांनी जर पाठीवरची शबासकीची थाप दिली तर मला असं वाटतं की ते एक चांगलं प्रोत्साहन असतं
आणि म्हणून महाराष्ट्र राज्याने, पर्यटन विभागाने एक चांगला पाऊल उचललेलं आहे की टुरिझम एक्सलन्स अवॉर्ड्स वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये, मग ते सेफ असतील, मग तो काय म्हणतो आपण त्याला, युट्यूबर असेल किंवा सोशल मीडियावरती प्रमोशन करणारे असतील किंवा शेफ असेल किंवा ट्रॅव्हल एजंट असतील किंवा हॉटेलियर असेल, ॲग्री टुरिझमचं असतील, रुरल टुरिझम असेल, तर वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये वेगळं वेगळं एक्सलन्स जे करत आहेत त्यांना सगळ्यांना इथं प्रोत्साहन देण्यासाठी टुरिझम एक्सलन्स अवॉर्ड्स सुद्धा मला असं वाटतं या धोरणामध्ये त्यांनी नमूद केलेले आहेत. 20वा जो हायलाइट्स आहे तो आहे ICT इन्सेंटिव्ह, म्हणजे इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी. याच्यामध्ये जास्तीत जास्त ऍडव्हान्स आता जी वेगळ्या वेगळ्या टेक्नॉलॉजीज आलेल्या आहेत याचा पर्यटनाच्या सेक्टरमध्ये कसा अंतर्भूत आपल्याला करून एक पर्यटन व्यवसाय कसा वाढीस लागू शकतो याच्यासाठी सुद्धा काही या पर्यटन धोरणामध्ये इन्सेंटिव्ह दिलेले आहेत, त्याही आपण बघणार आहोत. 21वा मुद्दा मला असं वाटतं या पर्यटन धोरणामध्ये मला सगळ्यात जो टच झालेला आहे तो हा म्हणजे की रिवायव्हिंग जे आपलं जुन्या पुराण्या कल्चर, ट्रेड, ट्रेडिशन्स, कल्चर, क्विझिन हे सगळं जे आहे, हे जे लोप पावत चाललेलं आहे, हे लोप पावत चाललेली आपली जी संस्कृती आहे याचं रिवाईव्ह आपल्याला कसं करता येऊ शकतं आणि हे रिवाईव्ह करत असताना त्याला आपल्याला प्रोत्साहन कसं देता येईल हे महाराष्ट्र विभागाने याच्यामध्ये बघितलेलं आहे. बऱ्याच वेळेला काय होतं की हे करत असताना एक पॅशन म्हणून एक हे आपला तो जो व्यक्ती असेल, समूह असेल, एखादी संस्था असेल, हे करत असतात, परंतु त्यांना एक आर्थिक प्रोत्साहन जर मिळालं तर मला असं वाटतं की चांगल्या पद्धतीनं एक चांगल्या आपल्या ज्या लोप पावत चाललेल्या कला आहेत, कला कुसर आहेत, संस्कृती आहे आणि हे सगळं आपल्याला परत रिवाईव्ह करण्यासाठी सुद्धा या महाराष्ट्र पर्यटन धोरणामध्ये विचार करण्यात आलेला आहे. स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स कालच केंद्रीय मंत्रालयामध्ये आदरणीय सीताराम मॅडम ज्या आपल्या फायनान्स मिनिस्टर्स आहेत, अर्थमंत्री आहेत, त्यांनी बजेट जाहीर केलं आणि त्याच्यामध्ये स्किल डेव्हलपमेंट वरती अतिशय मोठा भर देण्यात आलेला आहे. 1,00,000 म्हणजे समजा 1,50,000 कोटीपर्यंत त्याच्यावरती बजेट डिक्लेअर केलेलं आहे की जोपर्यंत एक चांगल्या प्रकाराचं स्किल आपल्याला एम्प्लॉईज मिळत नाहीत, स्किल लेबर मिळत नाहीत, तोपर्यंत कुठल्याही क्षेत्राचा विकास असा अंकुचलेला असतो किंवा खुंटीत झालेला असतो. तो आपल्याला डेव्हलप करायचा असेल तर आपल्याला ज्या फ्रंट लेवलचे जे लोक आहेत त्यांनाही आपल्याला स्किलिंग करता यायला पाहिजे. मिडल लेवलचे आहेत, सिनियर ऑफिसर्स आहेत, वरच्या लेवलचे जे मॅनेजर्स आहेत त्यांनाही आपल्याला स्किल डेव्हलपमेंट प्रोग्राम्स करता येऊ शकतात. आणि एखादी हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट असेल किंवा एखादं स्किलिंग डेव्हलपमेंट इन्स्टिट्यूट असेल, त्यांनी जर याच्यामध्ये लक्ष घालून जर आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यटन व्यवसायामध्ये येणारे जे पर्यटन उद्योजक आहेत आणि त्यांचा जो स्टाफ आहे यांना आपल्याला स्किलिंग करण्यासाठी आपल्याला त्या संस्थेला महाराष्ट्र पर्यटन धोरणामध्ये चांगला मोबदला किंवा चांगला फायनान्शियल इन्सेंटिव्ह त्या ठिकाणी दिलेला आहे. 23वा जो मुद्दा आहे की जो बिगर वित्तीय सपोर्ट जो आहे या कृषी पर्यटनाला वेगळ्या हेडलाईन मध्ये त्यांनी दिलेला आहे. मित्रांनो, आपल्याला खोटं वाटेल पण 2006च्या धोरणामध्ये कृषी पर्यटन असा शब्द सुद्धा नव्हता. 2016च्या पर्यटन धोरणामध्ये कृषी पर्यटन आम्ही प्रमोट करू एक वाक्य होतं. आज 2024 मध्ये कृषी पर्यटनासाठी एक वेगळा आपल्याला बिगर वित्तीय सपोर्ट आपल्याला कशा माध्यमातून महाराष्ट्र पर्यटन विभाग करणार आहे हे सुद्धा त्यांनी जाहीर केलेलं आहे आणि मला असं वाटतं हे कौतुकास्पद आहे. त्याचबरोबर ज्या बिल्डिंग कन्स्ट्रक्शन्स मध्ये ऍडिशनल FSI असेल, 25वा जो हायलाइट आहे तो इन्स्टिट्यूशनल गव्हर्नन्स. आता हे सगळं धोरण करत असताना, हे धोरण अंमलात असताना त्याच्यावरती देखरेख करणाऱ्या समित्या जर असतील तरच ते सगळ्या गोष्टी होऊ शकतील. आणि मग त्या समित्या कशा पद्धतीने काम करणार आहेत, त्याचं काम कसं असणार आहे ते थोडंसं आपण या ठिकाणी बघूया. त्याचबरोबर 26वा जो मुद्दा आहे हे सगळं करण्यासाठी
जवळजवळ 1700 कोटी रुपयाचं अर्थसंकल्पीय या महाराष्ट्र पर्यटन विभागाला हे अर्थसहाय्य शासनाकडून मिळणार आहे. ही सगळी पॉलिसी राबवण्यासाठी खूप चांगला मला असं वाटतं की हे आउटले आहे. ह्याच्याकडे आपण थोडंसं बघणार आहोत. आणि मग एस्टॅब्लिशमेंट ऑफ व्हेरियस सेल्स असेल, मग महाराष्ट्र डेस्टिनेशन प्रमोशन असेल, त्याच्याबरोबर रिस्पॉन्सिबल टुरिझम असेल, टुरिझम एक्सलन्स अवॉर्ड्स असतील, या डिस्ट्रिक्ट रिस्पॉन्सिबल ज्या कमिट्या आहेत, समित्या आहेत त्याच्या असतील, हाय पॉवर कमिटी असतील, स्टेअरिंग कमिटी असतील, तर या सगळंच हे धोरण अंमलात आणण्यासाठीच या सगळ्या कमिट्या स्थापन करण्यात आलेल्या आहेत. आता आपण बघूया की मुख्य ज्या 23 वित्तीय आणि 13 बिगर वित्तीय मापदंडाचा जो समावेश केलेला आहे तो हा काय आहे. पहिला वित्तीय जो आहे की नोंदणी आणि मुद्रांक शुल्कामध्ये आपल्याला त्या ठिकाणी त्याचा फायनान्शियल सपोर्ट मिळणार आहे. वीज आणि वीज सबसिडीमध्ये आपल्याला ते मिळणार आहे. भांडवली गुंतवणुकामध्ये अनुदान मिळणार आहे. हे फक्त हेडिंग्स नाही तर त्याला आपल्याला किती मिळणार आहे, कसं मिळणार आहे ते थोडंसं आपण पुढे बघणार आहोत. परंतु 23 ज्या प्रमुख वित्तीय त्याचा जो इन्सेंटिव्ह आहे हे आपण बघणार आहोत. व्याजाचं अनुदान आहे. आता आपण नुकतेच महाराष्ट्र पर्यटन विभागाने आई नावाची जी योजना लागू केलेली आहे, तर ती आई योजनामध्ये साधारण 4.5 लाख रुपयापर्यंतचं व्याज परतावा महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून देण्यात आलेला आहे. आणि मग ह्याचाही सगळा फायदा मला वाटतं महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्यांना आणि या पर्यटनामध्ये येणाऱ्या उद्योजकांना होताना आपल्याला दिसतो आहे. सहावा मुद्दा आहे की व्यवहाराचा अहवाल तयार करणे. वायबिलिटीचा जो रिपोर्ट आहे, एखादा टुरिझम प्रोजेक्ट तयार करत असताना, डेव्हलप करत असताना तो किती वायबल आहे हे वायबलाचा रिपोर्ट, वायबिलिटीचा व्यवहाराचा रिपोर्ट ते तयार करणार आहेत. आणि त्याला व्यवहाराचा अंतर्निधी प्रोत्साहन म्हणजे ज्याला आपण वायबिलिटी गॅप फंडिंग, एखादा प्रोजेक्ट ते पण पुढे बघणारच आहोत, पण एखादा प्रोजेक्ट 4 वर्ष चाललेला आहे परंतु तो साधारण इंडिव्हिज्युअल स्टँड अलोन प्रोजेक्ट आहे आणि त्याला वायबिलिटी येण्यासाठी आपल्याला शासनाकडून काही इन्सेंटिव्ह आणि काही फायनान्शियल सपोर्ट सुद्धा मिळणार आहे. वीज भांडवलामध्ये सपोर्ट मिळणार आहे. कस्टम ड्युटी माफ होणार आहे. प्रशिक्षण आणि कौशल्य त्याच्यामध्ये साधारण कौशल्य विकासावरती भर देण्यात आलेला आहे. रोजगार निर्मिती सुद्धा त्याच्यामध्ये होणार आहे. वित्तीय विकास भांडवल समर्थन डेव्हलपमेंट फंड मिळणार आहे. त्याच्यामध्ये अनुसूचित जाती आणि जमाती घटकांसाठी विशेष अधिकचे अर्थसहाय्य याच्यामध्ये मिळणार आहे. शाश्वत पर्यटनाला प्रोत्साहन देण्याला आहे. इथून पुढचा काळ जो असणार आहे हा सस्टेनेबल टुरिझमचा असणार आहे. आणि मग 14वा जो मुद्दा आहे पर्यटन क्षेत्रामधला रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी प्रोत्साहन देणं आहे. ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहे टुरिझम मधल्या, हॉटेल मॅनेजमेंट मधल्या किंवा रिसर्च अँड डेव्हलपमेंट मधल्या, यांना आता त्यांचं सगळं श्रेय किंवा ज्याला स्किल्स अंमलात आणून पर्यटन क्षेत्रामधलं रिसर्च आणि डेव्हलपमेंटसाठी सुद्धा आपल्याला सर्वांना त्याचं प्रोत्साहन मिळणार आहे. विशेष क्षेत्र प्रोत्साहन म्हणजे एखादा स्पेशल टुरिझम झोन असेल त्याला कशा पद्धतीनं फायनान्शियल किंवा त्यातला विकास करून आपल्याला पर्यटन क्षेत्र विकास करता येईल त्याच्यासाठी सुद्धा आपल्याला फायनान्शियल सपोर्ट आता गव्हर्नमेंटचा मिळणार आहे. हेरिटेज हॉटेल्स यांना प्रोत्साहन, होमस्टेसाठी सवलत, ग्रामीण जंगल वनजीवन पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. माईस टुरिझम पर्यटनाला प्रोत्साहन मिळणार आहे. मनोरंजन उद्यानाला प्रोत्साहन मिळणार आहे. चित्रीकरणाला प्रोत्साहन मिळणार आहे. आर्थिक उलाढालीशी निगडीत सुद्धा काही प्रोत्साहन त्यांनी त्या ठिकाणी दिलेले आहे. 13 बिगर वित्तीय मापदंडांचा समावेश. आता म्हणजे काय, नॉन फायनान्शियल सपोर्ट गव्हर्नमेंटचा काय काय असणार, तर याच्यामध्ये एक खिडकी प्रणाली आहे. आता मग काय होतं जनरली की आपल्याला सर्वांनाच माहिती आहे की कृषी पर्यटन धोरण साधारण 28 सप्टेंबर 2020 साली रुजू झालं. त्याच्याही अगोदर आपण कृषी पर्यटनाच्या धोरणासाठी बऱ्याच वेळेला धावपळ केलेली आहे. कृषी विभागाकडून पर्यटन विभाग, पर्यटन विभागाकडून कृषी विभाग, आणि मग हे सगळं धावपळ करत असताना दमछाक व्हायला होतं. आणि म्हणून या वर्षी मला असं वाटतं पर्यटन विभागाने एक चांगलं पाऊल उचललेलं आहे की एका खिडकीमध्ये एका अधिकाऱ्याकडे जर एखादा गुंतवणूकदार इन्व्हेस्टर पर्यटनामध्ये जर गेला आणि त्याने सांगितलं की मला असं महाराष्ट्रामध्ये पर्यटन व्यवसाय सुरू करायचा आहे,
तर एक खिडकी प्रणालीमध्ये मला असं वाटतं की तो पर्यटन व्यवसाय सुरू करू शकतो. लँड बँक असतील, ई निविदा प्रक्रिया असेल, जमीन रूपांतर परवानगी असेल, राज्य गुंतवणूक प्रोत्साहन मंडळ असेल, म्हणजे हे सुद्धा आपल्याला की इतर इन्व्हेस्टरला आपल्याला महाराष्ट्रामध्ये पर्यटनासाठी गुंतवणूक करायची असेल तर कशा पद्धतीने आपण करू शकतो, हे सुद्धा आता आपल्याला या एक खिडकी योजनेमधून, म्हणजे इनफॅक्ट महाराष्ट्र पर्यटन धोरणाअंतर्गत आता एक रिलेशनशिप मॅनेजरची पोस्ट मला असं वाटतं त्यांनी आता केलेले आहे की तो तिथला जो अधिकारी असेल त्या अधिकाऱ्याकडे हे सगळं यांच्याकडे ते सगळं जबाबदारी दिली जाईल की हे सगळं एकत्र तुम्ही बसून एखादा जर इन्व्हेस्टर आला तर त्यांना कसं प्रोत्साहन आपल्याला देता येऊ शकतं. अतिरिक्त चटाई म्हणजे एक्सटर्नल जो आपल्याला FSI असेल तो कसा करता येऊ शकतो, उद्योजकता पुरस्कार असेल, PPP प्रकल्पांची उपलब्धता असेल, पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप याच्यामध्ये सुद्धा आपल्याला त्याच्या बिगर वित्तीय मापदंडामध्ये त्याचा समावेश केलेला आहे आणि त्याला प्रोत्साहन दिलेलं आहे. पर्यटनाच्या उद्योजकता पुरस्कार हेही आपल्याला खूप महत्वाचं आहे, ते आपण बघूया कशा पद्धतीने ते केलेलं आहे. पर्यटन संबंधी कार्यक्रम आणि ट्रॅव्हल मध्ये मार्गदर्शन आणि सहभाग याच्यामध्ये एखाद्या एक्झिबिशन मध्ये कसं करता येऊ शकतं याचं करता येईल. आता याची अंमलबजावणी कशी करता येईल, विशेष क्षेत्र विकसित करणे, क्रूज पर्यटनाला चालना देणे, माईस केंद्र निर्माण करणे, ब्रँडिंग आणि प्रचार, व्यवसाय सुलभ करणे, धोरणाची प्रभावी मूल्यांकन करणे. तर हे सगळं जे 11 जे मुद्दे आहेत तर हे कशा पद्धतीनं आपल्याला या महाराष्ट्र पर्यटन 2024 ची अंमलबजावणी करता येईल, त्याचं कसं नियोजन करता येईल, त्याचे एक ठळक मुद्दे या ठिकाणी पर्यटनाच्या धोरणामध्ये दिलेले आहेत. पहिला आपण घेऊया विशेष क्षेत्र विकसित करणे. आता विशेष क्षेत्र त्यांनी काय घोषित केलेलं आहे तर मुंबई महानगर प्रदेश जो आहे या पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकास करण्यासाठी MMR पर्यटन मंडळ ते कक्ष स्थापन करणार आहेत. ही त्यांची प्रायमरी हस्तक्षेप असेल, इंटरव्हेन्शन असेल. आणि मग या MMR पर्यटन मंडळाच्या मार्फत समन्वय साधून त्यांना मग तिथलं समुद्रकिनारा असेल, माईस पर्यटन असेल, हेरिटेज तिथली जी वारसा स्थळं आहेत, बॉलिवूड आहे, एज्युकेशन आणि एंटरटेनमेंट असेल, स्पोर्ट्स आणि वेलनेस टुरिझम असेल किंवा मेडिकल टुरिझम, आरोग्य म्हणजे मेडिकल टुरिझम असेल, अशा विविध गोष्टींच्या अनुषंगाने मुंबई जो रिजन आहे आपल्याला या मुंबई रिजनचा पर्यटनाच्या दृष्टिकोनातून कसा विकास करता येईल तर हे सगळं MMR पर्यटन मंडळ जे आहे हे करणार आहे. ह्यांचा फोकस जो आपला एरिया असेल या पर्यटन धोरणाचा तो ग्रामीण पर्यटन आहे, अनुभवात्मक पर्यटन आहे, एक्सपिरियन्शियल टुरिझम आहे, त्याचबरोबर कृषी पर्यटन आहे, कॅराव्हॅन टुरिझम आहे, चांगल्या प्रकारचं आता कॅराव्हॅन टुरिझम महाराष्ट्रामध्ये होत आहे. टुरिझम विलेजेस जसं आपण 50 शाश्वत टुरिझम डेस्टिनेशन विकसित करण्याचं धोरण महाराष्ट्र पर्यटन धोरणामध्ये आहे, ते कसं करता येईल. इको टुरिझम आहे आणि मग या सर्वांच्या माध्यमातून स्थानिक लोकांना एक लाईव्हलीहूडचं पर्याय उपलब्ध कसं करून देता येईल आपल्याला आणि हे घटक नियोजन कसं करता येईल त्या पुढच्या आपल्याला सगळ्या स्लाइड मध्ये आपल्याला लक्षात येऊ शकतं. क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देणे. मागे आपल्याला बघितलं असेल की आपण आज गुजरात राज्यामध्ये स्टॅच्यू ऑफ लिबर्टी जो आहे याच्या आजूबाजूला क्रूज टुरिझम सुरू झालेला आहे. त्याचबरोबर वेस्ट बेंगॉलमध्ये असेल, वेस्ट बेंगॉलमध्ये आपल्याला क्रूज टुरिझम बघायला मिळतं. तर या तिथल्या तुमचा उत्तर प्रदेश टुरिझम असेल त्यांनी आता एक छानपैकी क्रूज पर्यटनाला प्रोत्साहन देण्यासाठी काम या ठिकाणी केलेलं आहे. आणि म्हणून महाराष्ट्रामध्ये आपला जो सागरी किनारपट्टीचा पर्यटनाचा वापर कसा करता येऊ शकतो आणि मग त्याच्यामध्ये अलिबाग, मुरुड, जंजिरा, गणपतीपुळे, तारकर्ली, दापोली या सर्व ठिकाणांच्या साधारण सहाय्यभूत घटकांची निर्मिती आपल्याला कसा करता येऊ शकतो तर त्यांनी दिलेलं आहे की रत्नागिरीमध्ये साधारण हे जेट्टी आहे, सुवर्णदुर्गाची जेट्टी आहे, काशीद जेट्टी आहे, पद्मदुर्ग जेट्टी आहे, उंद्री पर्यटन जेट्टी आहे किंवा प्रवासी जेट्टी आहे, पर्यटन जेट्टी आहे. तर या सर्व जेट्टींच्या बरोबरच या पर्यटनाच्या जेट्टींचा विकास करण्यात येईल. त्याचबरोबर नदी पर्यटनाला प्रोत्साहन देता येईल. मग इथं त्यांनी दिलेलं आहे की सरदार सरोवर, तोरणमाळ ते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी किंवा स्टॅच्यू ऑफ युनिटी इथं आपल्याला बोट क्रूज, कोकणातील वशिष्ठ नदी आहे, गोदावरी आहे, नर्मदा आहे
अशा बारमाही नद्या ज्या आपल्याला आहेत याच्यावरती परवडणारं बोट टुरिझम विकसित कसं करता येऊ शकतं याचाही या पर्यटन धोरणामध्ये आपल्याला विकास करायचा आहे. तो कसा करायचा आहे, काय करायचा आहे, याच्यामध्ये एक आपल्याला पर्यटन धोरणामध्ये आखणी निश्चितपणाने त्यामध्ये केलेली आहे. दुसरा मुद्दा आहे माईस टुरिझम. आता या माईस टुरिझम विकसित करण्यासाठी आपल्याला माईस टुरिझम बोर्ड याच्यामध्ये स्थापन पर्यटन विभाग करणार आहे. आता याच्यामध्ये माईस टुरिझम मधले जे एक्सपर्ट्स आहेत, ट्रॅव्हल एजंट्स आहेत, टूर ऑपरेटर्स आहेत, हॉटेलियर्स आहेत, मोठमोठे कन्व्हेन्शन जे करतात त्यांचंही त्याच्यामध्ये सहभाग होणार आहे. आणि या माईस टुरिझमचा जो हे म्हणतो आपण त्याला की नक्की ते काय करणार आहेत तर त्याचं विपणन आणि प्रोत्साहन माईस टुरिझम मध्ये कसं करता येऊ शकतं याच्यासाठी हे माईस टुरिझम बोर्ड काम करणार आहे. त्याचबरोबर नियोजन कार्यक्रमांचं नियोजन करण्यासाठी करणार आहेत आणि पर्यटन स्थळांचं व्यवस्थापन करण्यासाठी सुद्धा. कारण माईस टुरिझम मध्ये बऱ्यापैकी मोठे लार्ज ग्रुप्स किंवा येत असतात आणि माईस टुरिझम मध्ये मीटिंग, इन्सेंटिव्ह, कॉन्फरन्सेस आणि एक्झिबिशन्स याच्यामध्ये ज्यावेळेला ग्रुप टुरिझम होत असतं याच्यामध्ये संशोधन, डेटा अनालिसिस, पर्यटन स्थळांचा विकास हे सगळं माईस टुरिझम बोर्ड करणार आहे. ज्यांना माईस टुरिझमच्या व्हर्टिकलमध्ये किंवा सेक्टरमध्ये काम करण्याची इच्छा असेल त्यांनी निश्चितपणानं महाराष्ट्र पर्यटन विभागाला संपर्क करावा आणि जेणेकरून आपल्याला मुंबई बरोबरच नागपूर असेल, पुणे असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, कोल्हापूर असेल या ठिकाणी सुद्धा माईस सेंटर्स किंवा माईस केंद्र प्रस्तावित करायचे आहेत. फक्त मुंबईपुरतं माईस केंद्र किंवा माईस सेंटर्स उभा करून चालणार नाहीत. नागपूर, पुणे इकडे ह्या 6 भागामध्ये सुद्धा आपल्याला माईस पर्यटन धोरणाच्या अंतर्गत त्यांनी डेव्हलप करायचं ठरवलेलं आहे. याचबरोबर हे नुसतं माईस सेंटर करून चालणार नाही. पर्यटन विभाग म्हणजे पर्यटन नुसतं व्हर्टिकल करून डेव्हलप करून चालणार नाही, तर त्याचं ब्रँडिंग झालं पाहिजे, मार्केटिंग झालं पाहिजे, त्याचा प्रचार प्रसार झाला पाहिजे. आणि मग याच्यासाठी काय करायला लागेल तर याच्यासाठी बऱ्यापैकी डेस्टिनेशन मार्केटिंग कंपनीजचा विचार महाराष्ट्र पर्यटन धोरणामध्ये करण्यात आलेला आहे. त्याचबरोबर ज्या आपल्या सेलिब्रिटीज आहेत, ज्या महाराष्ट्राच्या सेलिब्रिटीज आहेत, ज्या जगप्रसिद्ध आहेत, ज्या देशभर प्रसिद्ध आहेत, यांना एक सेलिब्रिटी ब्रँड अँबॅसेडर म्हणून महाराष्ट्र पर्यटन विभाग त्यांना सहभागी करून घेईल आणि त्यांच्याकडून जागरूकता आणि सकारात्मक आपला महाराष्ट्र हा पर्यटनाचा ब्रँड कसा विकसित करता येईल त्याच्याकडे सुद्धा लक्ष देईल. आणि आजचं नवीन युगातलं जे ब्रँडिंग आहे, नवीन युगातलं जे प्रचार प्रसिद्ध आहे ते डिजिटल ऑनलाईन ज्या मार्केटिंगच्या ज्या वेगळ्या वेगळ्या संकल्पना आहेत त्याचाही पुरेपूर उपयोग महाराष्ट्राच्या पर्यटन धोरणामध्ये करून घेण्यात येणार आहे. आणि या धोरणाच्या अंतर्गत जवळजवळ 5 आंतरराष्ट्रीय कार्यक्रम आणि 10 राष्ट्रीय साधारण ज्याला आपण रोड शोज किंवा प्रोग्राम म्हणतो असे होणार आहेत. आणि दरवर्षी किमान एक मेघा पर्यटन गुंतवणूक शिखर परिषद आयोजित करण्यामध्ये भर देण्यात येणार आहे. फक्त धोरण करून चालणार नाही, तर आपल्याला विकास कसा करायचा आहे हे सांगून चालणार नाही. त्याच्यासाठी आपल्याला पावलं उचलावे लागतील आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाने मला असं वाटतं की पावलं उचललेली आहेत आणि त्याचा प्रसार करता येऊ शकतो. आता पर्यटन महोत्सव दरवर्षी आपल्याकडे जसं आपण म्हटलं की महाराष्ट्राच्या प्रत्येक 12 कोसावरती एक पर्यटन महोत्सव होऊ शकतो. आणि मग या पर्यटन महोत्सवाचं एक लिस्टिंग दर वर्षाचं एक कॅलेंडर पर्यटन विभाग तयार करणार आहे. आणि हे वार्षिक कॅलेंडर केल्यानंतर त्या पर्यटन महोत्सवाला पर्यटन विभागाकडून, पर्यटन संचालनालयाकडून त्याद्वारे पर्यटकांच्या स्थळांना पर्यटकांना आकर्षित करण्यासाठीच प्रमोशन करता येईल, प्रचार करता येऊ शकतो. आणि विशेष करून त्यांना एक पर्यटनासाठी एक आर्थिक प्रोत्साहन सुद्धा देण्याचं महाराष्ट्र पर्यटन विभागाचं याच्यामध्ये नमूद केलेलं आहे. त्याच्यामध्ये मग पर्यटन स्थळांचा
चिन्ह असेल, डायरेक्शन असेल, बोर्ड्स असेल, सायनेजेस असतील, त्याच्यामध्ये सुद्धा पर्यटन विभाग निश्चितपणानं मला असं वाटतं मोठ्या प्रमाणावरती काम आता करताना दिसणार आहे. पर्यटन उत्कृष्टता पुरस्कार याच्यामध्ये मी मग सांगितल्याप्रमाणे की साध्या होमस्टे पासून ते 5 स्टार हॉटेल्स पर्यंत, छायाचित्रकारापासून ते शेफ पर्यंत, ट्रॅव्हल ऑपरेटर पासून ते ट्रॅव्हल एजंट पर्यंत, सर्वोत्तम पर्यटनाची गावं असतील, एक पर्यटनामधला स्टार्टअप असेल किंवा पर्यटनामधलं स्किल्स असतील, जिल्ह्यामध्ये प्रत्येक काय म्हणतो आपण त्याला की उत्कृष्ट जिल्हा असेल पर्यटनामध्ये, याचबरोबर आपल्याला नवीन युगातले जे ब्लॉगर्स आहेत, युट्यूबर्स आहेत, प्रचार प्रसार करणाऱ्या ज्या हे ज्याला आपण क्रिएटर्स म्हणतो, ते हे क्रिएटर्सना सुद्धा अवॉर्ड देण्यासाठी उत्कृष्टता पर्यटन पुरस्काराचं पर्यटन विभागाचं धोरण आहे. आणि या धोरणाअंतर्गत दरवर्षी हा पर्यटनाच्या एक्सलन्स अवॉर्ड्स त्याच्यामधून घोषित केले जाणार आहेत. त्याचं एक चांगल्या प्रकाराचं इव्हेंट करून ते त्यांना प्रसिद्धी दिली जाणार आहे. व्यवसाय, पर्यटन व्यवसाय सुलभता म्हणजे आता हे गुंतवणूक सुविधा जे केंद्र आहे, विशेष संपर्क अधिकारी, रिलेशनशिप मॅनेजर, मगाशी मी सांगितलं आपल्याला प्रमाणे की एक खिडकी मंजुरी आपल्याला पर्यटनाच्या कुठल्याही व्यवसायामध्ये जर एखाद्या गुंतवणूकदाराला महाराष्ट्रामध्ये पर्यटन व्यवसाय करायचा आहे, एखादं हॉटेल बांधायचं, एखादं ट्रॅव्हल एजन्सी सुरू करायचे, एखादं रेस्टॉरंट मोठं काढायचं आहे, एखादा कल्चरल इव्हेंटसाठी म्हणजे आपण माईस टुरिझम सेंटर उभा करायचा, कन्व्हेन्शन सेंटर उभा करायचा आहे, एक खिडकी योजना महाराष्ट्राने सुलभ या ठिकाणी केलेल्या आहे. मग त्याच्यामध्ये सर्वात महत्वाचं म्हणजे की गुंतवणूक कक्ष, मैत्री नावाचा गुंतवणूक कक्ष याच्यामध्ये केलेला आहे. या प्रकल्पाच्या विद्यमान प्रकल्पाची देखरेख करणे आणि आढावा घेणे या समितीचं काम असणार, मैत्रीचं सुविधा केंद्राचं काम असणार आहे. आणि वन स्टॉप कनेक्ट निर्माण या मैत्री विशेष कक्षाच्या द्वारे या ठिकाणी आपल्याला करून किंवा करता येणार आहे असं पर्यटन विभागाने म्हटलेलं आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं मगाशी की आपल्याला जर पर्यटन धोरण किंवा पर्यटन क्षेत्र, कुठलंही क्षेत्र, पर्यटन असो किंवा इतर कुठलंही क्षेत्र असो, तर त्याच्यामध्ये रिसर्च आणि डेव्हलपमेंट, रिसर्च आणि डेटा अनालिसिस झाल्याशिवाय आपल्याला त्याची पार्श्वभूमी एखाद्या व्यवसायाची कळत नाही. आता पाहिलं असेल तुम्ही 2022चा जो स्टॅटिस्टिक्स आहे हा केंद्रीय पर्यटन मंत्रालयाने नुकताच जाहीर केलेला आहे. आणि त्या स्टॅटिस्टिक्स मधून आपल्याला लक्षात येतं की यावर्षी महाराष्ट्रामध्ये किती पर्यटक आले, कुठल्या देशातून आले, कुठल्या राज्यातून पर्यटक आले आणि त्यांची पसंती काय आहे, किती दिवस ते महाराष्ट्रामध्ये होते. तर हे सगळं विश्लेषण आपल्याला करून एक चांगल्या प्रकाराचं काय म्हणतो आपण त्याला रिसर्च स्टडी आपल्याला पर्यटनामधल्या येणाऱ्या एंटरप्रेन्योर्सला उपलब्ध करून देता येऊ शकतो. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे की फ्रेंड्स ऑफ टुरिझम आपल्याला पर्यटन मित्र म्हणून निर्मिती महाराष्ट्र शासन या ठिकाणी पर्यटन विभागाच्या मार्फत करणार आहे. आणि मग राज्यात येणाऱ्या पर्यटकांना सुरक्षित पर्यटन अनुभव देता यावा याच्यासाठी हे फ्रेंड्स ऑफ टुरिझम म्हणून हे सगळं मान्यता पर्यटन विभागाच्याकडून त्याचा त्यांना मिळणार आहे. याची अंमलबजावणी साधारण मला वाटतं खासगी यांची जी नियुक्ती आहे ही बाह्य स्रोत यंत्रणांद्वारे किंवा महाराष्ट्र सुरक्षा दल असेल, महाराष्ट्र मंडळ असेल यांच्या मार्फत ती केली जाणार आहे. एवढंच आहे की ते शासकीय नोकर किंवा शासकीय कर्मचारी म्हणून मानले जाणार नाहीत. त्या संस्थेचे ते कर्मचारी असतील ऑन रेकॉर्ड, पण फ्रेंड्स ऑफ टुरिझम म्हणून एक चांगल्या त्यांना मान्यता मिळणार आहे. महाविशेष पर्यटन स्थळ विकास कार्यक्रम याच्यामध्ये मी सांगितल्याप्रमाणे की राज्यामध्ये 50 शाश्वत विशेष पर्यटन स्थळ विकसित करायचं आहे. मग त्याच्यामध्ये सांस्कृतिक पर्यटन असेल, आध्यात्मिक पर्यटन असेल, साहसी पर्यटन असेल, इको टुरिझम असेल, वेलनेस टुरिझम असेल, हे सगळं आपल्याला त्या ठिकाणी पर्यटन विभागाच्या मार्फत होणार आहे. महाराष्ट्र ग्रामीण पर्यटन प्रोत्साहन कार्यक्रम, महाराष्ट्राच्या अस्मितेचा सन्मान याद्वारे महाराष्ट्रातल्या साधारण पर्यटनायोग्य गावांमध्ये पर्यटन गाव म्हणून स्पर्धा या ठिकाणी घेणार आहेत. पर्यटन विभाग आणि विविध पर्यटन पुरस्कार या गावांसाठी
त्या ठिकाणी जाहीर केले जाणार आहेत. त्याच्यामध्ये मग सांस्कृतिक आणि वारसा असेल, हे सगळे पर्यटन मी मगाशी सांगितलं तुम्हाला वरती, त्या सगळ्या थीम्स वरती आधारित हे सगळे साधारण पुरस्कार या ठिकाणी असतील. त्याचबरोबर वेगळ्या वेगळ्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण पर्यटनाचे जे महोत्सव आहेत, हे पर्यटन ग्रामीण महोत्सव सुद्धा एक चांगल्या प्रकारे तुम्हाला आपल्याला सगळ्यांना करता येऊ शकतात. महाराष्ट्र पर्यटन धोरण हे वेगळं, जसं मी सांगितलं तुम्हाला की वेगळ्या वेगळ्या कॅटेगरीमध्ये त्यांनी या ठिकाणी डेव्हलप झालेलं आहे, केलेलं आहे. म्हणजे वेगळ्या वेगळ्या वर्गीकरण याच्यामध्ये केलेलं आहे किंवा मेगा पर्यटन प्रकल्प काय आहे, मोठा प्रकल्प काय आहे, हे सगळे युनिट्स काय आहेत. तर ए झोन म्हणजे साधारण मुंबई, ठाणे, नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्र याच्यामध्ये साधारण स्थिर गुंतवणूक कोटीमध्ये 300 आणि 400 रोजगार निर्मिती. बी झोन नाशिक, पुणे, छत्रपती संभाजीनगर, नागपूर महानगरपालिका 150 कोटीची साधारण गुंतवणूक आणि 200 रोजगार. झोन सी मध्ये उर्वरित महाराष्ट्र, स्थिर भांडवली गुंतवणूक 100 आणि 50 रोजगार निर्मिती. स्पेशल टुरिझम झोन, स्थिर भांडवली गुंतवणूक 50 कोटीमध्ये आणि 50 रोजगार. अल्ट्रा मेगा प्रोजेक्ट म्हणजे 500 कोटीच्या वरती जिथे गुंतवणूक आहे, 800 रोजगाराच्या वरती तिथं निर्माण होणार असे अल्ट्रा मेगा पर्यटन प्रोजेक्ट सुद्धा याच्यामध्ये अग्रणीत या ठिकाणी केलेले आहेत. तर हे सगळे पर्यटन प्रकल्प करत असताना याचं क्षेत्रांचं वर्गीकरण आपल्याला दिसून या ठिकाणी येत आहे. एमएसएमई मध्ये पर्यटन युनिट्स किती असेल तर स्मॉल, ज्याला आपण मायक्रो, स्मॉल आणि मीडियम. मग मायक्रो मध्ये काय आहे, 1 कोटी पर्यंतची गुंतवणूक आणि 10 रोजगार निर्मिती ज्या पर्यटनाच्या उद्योगातून होणार आहे असे सूक्ष्म, म्हणजे ज्याला आपण मायक्रो म्हणू. स्मॉल किमान भांडवली गुंतवणूक 10 कोटी पर्यंत आणि 15 रोजगार निर्मिती. आणि मीडियम याच्यामध्ये किमान गुंतवणूक 50 कोटी पर्यंत आणि साधारण 25 रोजगार निर्मिती होईल अशा उद्योगांमध्ये. आता हे सगळे जे फायनान्शियल इन्सेंटिव्ह आहेत, ज्याला आपण कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह म्हणतो, याला पात्र घटक कोण कोण आहेत. तर मग अकॉमोडेशन कोण कोण आहे की याच्यामध्ये निवास व्यवस्थामध्ये हॉटेल्स आहेत, मॉटेल्स आहेत, मोटेल्स आहेत, युथ हॉस्टेल्स आहेत, युथ क्लब्स आहेत, रिसॉर्ट्स आहेत, लॉग हट्स आहेत म्हणजे ज्याला आपण वुडन कॉटेजेस म्हणतो, असे कॉटेजेस आहेत आणि नॉर्मल कॉटेजेस पण करता येऊ शकतात. निवास व्यवस्थामध्ये सर्व्हिस अपार्टमेंट्स आहेत, अपार्टमेंट हॉटेल्स आहेत, टुरिस्ट विलाज आहेत, टाइमशेअर युनिट्स आहेत, कृषी पर्यटन, ग्रामीण पर्यटन, इको टुरिझम, होमस्टेज, या सगळ्या गोष्टी या ठिकाणी अशा करता येतील. म्हणजे हे सगळं अकॉमोडेशन मध्ये म्हणजे साधं मातीचा घरापासून क्रूज बोट्स या किंवा हाऊस बोट्स असतील, टेंट्स असतील, हट्स असतील, ट्री हाऊसेस असतील, हे सगळं या घटक पात्रामध्ये पर्यटनाच्या इन्सेंटिव्ह साठी पात्र ठरणार आहे. फूड आणि बेव्हरेजेस मध्ये कोण कोण असणार आहेत तर समजा रस्त्यावरच्या एखादं हॉटेल असेल, फूड किऑस्क असतील, फूड कोर्ट्स असतील आणि बीच शॅक्स असतील, हे सुद्धा आपल्याला पात्र घटक याच्यामध्ये आहेत. ट्रॅव्हल अँड टुरिझम मध्ये कोण कोण आहे तर माईस कन्व्हेन्शन सेंटर आहेत, एक्झिबिशन्स जे भरवतात पर्यटनाचं, ते सुद्धा याला पात्र घटक आहे. वेलनेस सेंटर्स आहेत, ते सुद्धा याला पात्र घटक आहेत. ट्रेनिंग सेंटर्स, हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स, हे सुद्धा आपल्याला या ठिकाणी पात्र घटक आपल्याला या ठिकाणी चालू आहे. त्याचबरोबर एंटरटेनमेंट आणि रिक्रिएशन, रोपवे असतील, केबल कार असतील, त्याचबरोबर अम्युजमेंट पार्क्स असतील, वेगळ्या वेगळ्या थीम्स पार्क असतील, गोल्फ कोर्स, कॅराव्हॅन आणि पार्क्स, हेली टुरिझम, युनिटी मॉल्स, ऑग्युमेंटेड रियालिटी, व्हर्च्युअल रियालिटी, हे सगळे झोन्स या इन्सेंटिव्ह साठी किंवा ज्याला आपण आर्थिक सहाय्यासाठी ज्या आर्थिक इन्सेंटिव्ह आहेत याच्यासाठी पात्र घटक ठरणार आहे. अदर टुरिझम युनिट्स कुठले कुठले आहेत, क्राफ्ट्स आणि आर्ट शॉप्स, हॉस्पिटॅलिटी, रिस्टोरेशन, कन्झर्वेशन एक्सेट्रा सुद्धा याला पात्र घटक आहे. तर याला कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह किती मिळणार आहेत तर साधारण वरच्या सगळ्या ज्या युनिट्स आहेत याला साधारण 15%
20% कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह मिळणार आहे. उदाहरणार्थ, जर आपल्याला 1 कोटी रुपयापर्यंतचा जर खर्च, हे सगळं रूम्स वगैरे, म्हणजे आपण कुठल्या कुठल्या सेक्टर, कुठल्या कुठल्या व्हर्टिकल मध्ये बसतोय आपण ते बघा, पण एखादा पर्यटनाचा उद्योग आपल्याला हे सगळं करणं, पात्र घटक प्रकल्प कुठले कुठले आहेत, त्यांना जर साधारण 1 कोटी रुपयापर्यंत खर्च आला असेल, तर त्यातला 15% जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट इन्सेंटिव्ह आहे, हे आपल्याला महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून मिळणार आहे. और 10 लाख रुपये टू 20 crore रुपीज विच एव्हर इज लेस. आणि 15% 20% किंवा 10 लाखापासून 20 कोटीपर्यंत हे सगळं आपल्याला भांडवली गुंतवणुकामध्ये इन्सेंटिव्ह मिळणार आहे, आपल्याला प्रोत्साहन. आता इथे जे जॉईन झालेले पार्टिसिपेंट्स आहेत, हे वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये काम करणारे असू शकतात. कुणी कृषी पर्यटनाचं असेल, कुणी हॉटेलर्स असतील, कुणी ट्रॅव्हल एजंट्स असतील, कुणी ज्याला आपण हॉटेल मॅनेजमेंट इन्स्टिट्यूट्स असतील. तर हे वेगळे वेगळे पात्र जे पर्यटनाचे प्रकल्प आहेत, आपण कुठे बसतोय बघा, आणि मग ते आपण ज्यावेळेला पर्यटन विभागाकडे सादर करू, त्या पद्धतीनं साधारण 15% 20% भांडवली गुंतवणुकीमध्ये आपल्याला इन्सेंटिव्ह 10 लाखापासून ते 20 कोटीपर्यंत मिळणार आहे. अदर फायनान्शियल इन्सेंटिव्ह फॉर A to C आणि स्पेशल टुरिझम झोन्स, स्पेशल टुरिझम डेस्टिनेशन्स, मेगा आणि अल्ट्रा प्रोजेक्ट्स, याच्यामध्ये सुद्धा या सगळ्या गोष्टी फायनान्शियल इन्सेंटिव्ह मध्ये असणार आहेत. काय काय असणार आहे? तर आपला जो राज्याचा जो जीएसटीचा जो वाटा आहे, तर त्या राज्याच्या जीएसटीच्या वाट्यामध्ये 50% पासून 100% सूट आपल्याला या धोरणाअंतर्गत मिळणार आहे. 50% कुणाला असेल, म्हणजे त्या वेगळ्या वेगळ्या झोनसाठी आहे. म्हणजे झोन A टू ABC, STZ, STD, मेगा, अल्ट्रा प्रोजेक्ट्स, यांना ही आपण ज्याला आपण ब्रॅकेट म्हणतो, 50% पासून 100% ऑन नेट पेड टू ग्रॉस पेएबल. जर एखाद्या पर्यटनाच्या प्रकल्पाला समजा 100 रुपये जीएसटी आला असेल, तर ती 50% पासून ते 100 रुपयापर्यंतचा जीएसटीचा परतावा स्टेट, राज्याचा जो हिस्सा असतो, तो आपल्याला पर्यटन विभागाच्या मार्फत आपल्याला अवेलेबल करता घेऊन येऊ शकतो. त्याची आपल्याला हेल्प होऊ शकते. इलेक्ट्रिसिटी ड्युटी एक्झाम्पशन 50% पासून ते 100% इलेक्ट्रिसिटी जे आपलं टॅरिफ आहे, डिफरन्स बिटवीन कमर्शियल आणि म्हणजे ज्याला आपण व्यावसायिक आणि औद्योगिक, याचं जे टॅरिफ आहे, याचा जो दर आहे, यातला जो डिफरन्स आहे, तो डिफरन्स आपल्याला 50% पासून ते 100% म्हणजे ABC हे सगळे वेगळे वेगळे झोन्स आहेत, त्यांना आपल्याला या ठिकाणी त्याचा फायदा मिळू शकतो. इंटरेस्ट सबवेन्शन किती आहे? तर 5 to 5% इंटरेस्ट ऑन टर्म लोन अप टू 5 crore to 25 crores, और सिलिंग 20 लाखापासून 75 लाखापर्यंत. म्हणजे इंटरेस्ट 5% जो इंटरेस्ट आहे, तो टर्म लोन कसा मिळणार आहे आपल्याला? 5 कोटी ते 25 कोटीपर्यंतचा 5%चा. एखाद्या बँकेने जर तुम्हाला टर्म लोन तुम्ही 5 कोटीचं घेतलं असेल आणि त्याला जर समजा 10% इंटरेस्ट असेल, तर त्या 10% इंटरेस्टला आपल्याला टर्म लोन जर घेतला असेल टुरिझमच्या प्रोजेक्टसाठी, तर आपल्याला 5%चा व्याजची सबसिडी आपल्याला इंटरेस्ट सबव्हेन्शन मिळणार आहे. तर ते साधारण किती असेल? 20 लाखापासून 75 लाखापर्यंत. जे कमी असेल, विचावर इज लेस, जे कमी असेल ते आपल्याला या ठिकाणी मिळू शकतं. स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन चार्जेस मध्ये 50% ते 100% पर्यंतचे आपल्याला सूट मिळू शकते. सस्टेनेबिलिटी इन्सेंटिव्ह, आता हे सस्टेनेबिलिटी इन्सेंटिव्ह वेगळ्या वेगळ्या आहेत. 25% पासून अप टू 25% और अप टू 25 लाख रुपीज ऑन कॅपिटल इन्व्हेस्टमेंट ऑन सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह. आता ह्याला शाश्वत ज्याला आपण म्हणू, की एखादा प्रकल्प आपल्याला उभा करत असताना जर आपण सोलार वापरले असतील, जर आपण म्हणजे ज्याला आपण नॉन रिन्युएबल एनर्जी, आपण ज्याला रिन्युएबल एनर्जीज म्हणतो, की विंड एनर्जी असेल, सोलार एनर्जी असेल, हायड्रो पॉवर असेल, कचऱ्याचं वर्गीकरण असेल, इको आपल्याला ज्या इको टुरिझमच्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, मग पेपर प्लास्टिक फ्री झोन असेल, हे वेगळ्या वेगळ्या माध्यमातून आपण
सस्टेनेबिलिटी ज्याला आपण सस्टेनेबिलिटी इनिशिएटिव्ह जर घेतले असतील, त्याच्यामध्ये उदाहरण म्हणून त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तुम्हाला मी सांगतो. त्याच्यामध्ये काय काय असू शकेल तर म्हणजे ग्रीन ज्या एनर्जीज आहेत आपल्या, त्या ग्रीन एनर्जीसाठी आपल्याला पोल्युशन वातावरण असेल किंवा सोलर एनर्जी असतील किंवा इलेक्ट्रिसिटी बाईक्स असतील, इलेक्ट्रिसिटी व्हेकल्स असतील, तर या सगळ्यांचं आपल्याला त्याच्यामध्ये जर आपण केलं असेल तर 25% किंवा आपल्याला 25 लाखापर्यंतचं अर्थसहाय्य आपल्याला याच्यामध्ये मिळू शकतं. क्वालिटी सर्टिफिकेशन 100% रिएम्बर्समेंट आपल्याला सुद्धा मिळू शकतं. आता सर्टिफिकेशन कशामध्ये घेऊ शकतो? वेगळ्या वेगळ्या नॅशनल आणि इंटरनॅशनल ज्या सर्टिफिकेशनच्या बॉडी आहेत, त्या सर्टिफिकेशनच्या इन्स्टिट्यूट मधून जर आपण क्वालिटी सर्टिफिकेशन घेतलं तर तुम्हाला त्याचा जो खर्च आहे तो खर्च 2 लाखापर्यंतचा तुम्हाला राष्ट्रीय मानांकन सर्टिफिकेट जर घ्यायचा असेल तर तो राष्ट्रीय घेतला, तुम्ही भारतामधला घेतला तर आपल्याला 2 लाखापर्यंतचं रिएम्बर्समेंट त्याच्यामधून मिळेल. आणि आंतरराष्ट्रीय मानांकन जर घेतलं, उद्या जर तुम्ही सांगितलं की बाबा इंटरनॅशनल सस्टेनेबल गोल्स जे आहेत त्याचं जर सर्टिफिकेशन तुम्ही घेतलं, म्हणजे याचा मान्यता प्राप्त ते असायला पाहिजे. म्हणजे आपल्याला ज्या मान्यता प्राप्त सर्टिफिकेशनच्या इन्स्टिट्यूट गव्हर्नमेंटकडे जे मान्यता प्राप्त आहेत त्यांचं जर तुम्ही सर्टिफिकेशन घेतलं तर तुम्हाला 2 लाखापासून ते 10 लाखापर्यंतचं सर्टिफिकेशन, क्वालिटी सर्टिफिकेशनसाठी रिएम्बर्समेंट मिळणार आहे. तुम्हाला ते सर्टिफिकेशन घेतल्यानंतर तुम्ही ते सर्टिफिकेट घ्यायचं, ते सगळे प्रोसेस करायची, ते सर्टिफिकेट आल्यानंतर ते सर्टिफिकेट शासनाला, पर्यटन विभागाला सादर करायचं आणि त्याची शहनिशा केल्यानंतर तुम्हाला हे 100%चं रिएम्बर्समेंट त्यामध्ये मिळणार आहे. एलिजिबिलिटी पिरियड किती असणार आहे ह्या सगळं घेण्यासाठी? ते 5 वर्षापासून ते 15 वर्षापर्यंत असेल, ऍज पर द झोन्स अँड ऍज पर द टाइप ऑफ प्रोजेक्ट स्केल. वेगळ्या वेगळ्या, कुणाला 5 वर्षाचा असेल, कुणाला 6 वर्षाचा असेल, कुणाला 15 वर्षाचा असेल. ते ज्या वेळेला तुम्ही ऍप्लिकेशन कराल, ज्या वेळेला तुम्ही याची सहाय्यता घ्याल, त्या वेळेला ते गोष्टी जशा लागू आहेत त्या पद्धतीने ते मिळू शकतील. यामध्ये एक इंटरेस्टिंग जी बाब आहे ते म्हणजे ऍडिशनल इन्सेंटिव्ह हे कोणाला मिळणार आहेत तर SC, ST, वुमन, एखाद्या महिला उद्योजकाला पर्यटनामध्ये व्यवसाय करायचा आहे आणि पर्यटनाचा व्यवसाय करत असताना एखादा रेस्टॉरंट असेल, एखादं होमस्टे असेल, एखादं कृषी पर्यटन केंद्र असेल, एखादं ट्रॅव्हल एजन्सी असेल, याच्यामध्ये जर आपण उद्योग करून घ्यायचा असेल आणि डिफरंटली एबल दिव्यांगांना जर आपल्याला टुरिझम ऍप्लिकंट म्हणून असेल, प्रोजेक्ट असतील, तर त्यांना 5%ची ऍडिशनल इन्सेंटिव्ह या ठिकाणी आर्थिक सहाय्य 5% एक्स्ट्राचं मिळणार आहे. मला असं वाटतं चांगली ऑल इन्क्लुसिव्ह, ज्याला आपण सबका साथ सबका विकास म्हणतो, अशा प्रकाराचं मला असं वाटतं धोरण, महाराष्ट्र पर्यटनाचं धोरण या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं. इन्सेंटिव्ह फॉर टूर ऑपरेटर्स, ट्रॅव्हल एजंट्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट ऑर्गनायझेशन्स, डेस्टिनेशन मॅनेजमेंट कंपनीज फॉर इनबाउंड टुरिस्ट. आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये वेगळ्या वेगळ्या देशातून, राज्यातून पर्यटकांना आणण्यासाठी ट्रॅव्हल एजंटनी जर समजा पुढाकार घेतला तर त्यांनाही आर्थिक सहाय्य टॅक्स रिबेटच्या माध्यमातून आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून मिळणार आहे. आपण एखादा समजा टूर ऑपरेटर असाल, आपण वार्षिक जर 500 लोकांना घेऊन महाराष्ट्राचं पर्यटन घडवलं आणि साधारण 20 लाखाचा जर टर्नओव्हर झाला तर तुम्हाला साधारण 15% म्हणजे FIT मध्ये, म्हणजे काय म्हणतो आपण त्याला, इंडिपेंडेंट फॅमिली इंडिपेंडेंट ट्रॅव्हलर, आउटसाइड मेट्रोज आणि इन मेट्रोज, FIT 15% तुम्हाला त्याच्यामध्ये इंडिपेंडेंट ट्रॅव्हलसाठी मिळेल आणि 12% तुम्हाला आउटसाइड मेट्रोज मध्ये मिळेल आणि इन मेट्रोज. मुंबईमध्ये जर तुम्ही 500 पर्यटक दरवर्षी घेऊन आलात आणि 20 लाखाचा जर तुम्ही टर्नओव्हर केला तर तुम्हाला साधारण 12% याचा फायदा तुम्हाला 10% म्हणजे 2 लाख, 12% म्हणजे 2,40,000 रुपयाचा टॅक्स रिबेट तुम्हाला या ट्रॅव्हल एजंट आणि टूर ऑपरेटरला मिळू शकतो. माईसच्या संदर्भात त्यांनी दिलेला आहे आकडेवारी. जर आपल्याला माहिती असेल, म्हणजे माहितीच आहे आपल्याला, की या पुढच्या काळामध्ये किंवा आताचा जो करंट जर आपल्याला ट्रेंड बघितला डेस्टिनेशन वेडिंगचा, तर आपल्या लक्षात येऊ शकेल की आपण डेस्टिनेशन वेडिंग वरती चांगल्या पद्धतीनं आता
त्याला मागणी आहे आणि असं जर एखादा ट्रॅव्हल एजंट जर त्या ठिकाणी करत असेल तर तो ट्रॅव्हल एजंटला 75 लाखाचा जर टर्नओव्हर केला तर ऍज अबाव 15-12% टॅक्स रिबेट त्यांना मिळू शकेल. मेडिकल टुरिझमसाठी इथं आहे. त्याची अटी आणि शर्ती एवढ्याच आहेत की बुकिंग शुड बी डन थ्रू DOT पोर्टल्स ओनली अँड सिलेक्टेड लिस्ट ऑफ प्रॉपर्टीज. महाराष्ट्र पर्यटन विभाग ज्या लिस्ट प्रॉपर्टीज आहेत त्या लिस्ट प्रॉपर्टीमध्ये आणि महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाच्या बुकिंगच्या पोर्टल थ्रू जर बुकिंग तुम्ही केलं तर तुम्हाला साधारण 15% त्याचबरोबर 12% आणि 12% मेट्रोज मध्ये आणि आउटसाइड मेट्रोज मध्ये हा सगळा इन्सेंटिव्ह तुम्हाला त्या टूर ऑपरेटरला यांना त्या ठिकाणी मिळणार आहे. पुढे जाऊया आपण थोडस इन्सेंटिव्ह फॉर पार्टिसिपेशन इन टुरिझम एक्झिबिशन. आता आपल्याला आंतरराज्यीय म्हणजे आपल्या राज्यामध्ये जर आपल्याला यामध्ये पर्यटनाच्या एखाद्या एक्झिबिशन मध्ये भाग घ्यायचा असेल तर आपल्याला 50% सबसिडी मिळेल किंवा 2 लाख रुपये विच एव्हर इज लेस आपल्याला मिळू शकतो. उद्या असं आपल्याला वाटलं की दिल्लीला एखाद्या पर्यटनामध्ये समजा चाटे नावाचं एक्झिबिशन असतं, OTM असतं, TTF असतं किंवा MITM असतं. त्या वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्या एक्झिबिशन्स मध्ये जर आपल्याला सहभाग घ्यायचा असेल तर 50% पर्यंतची सबसिडी स्टॉलचा जो चार्ज आहे त्या चार्जच्या 50% सबसिडी किंवा 2 लाख रुपये विच एव्हर इज लेस हे आपल्याला मिळू शकतं. राज्याअंतर्गत 2 लाख रुपये, राज्याच्या बाहेर 3 लाख रुपये आणि आउटसाइड इंडिया जर समजा तुम्ही लंडनला गेलात, तिकडे लंडनला म्हणजे वर्ल्ड ट्रॅव्हल मार्केट आहे किंवा फ्रान्सला फितूर, स्पेनला फितूर असतं, जर्मनीला ITB असतं, सिंगापूरला ITB असतं, स्पेनला वेगळ्या वेगळ्या माध्यमातून, दुबईला ATF असतं, अरेबियन ट्रॅव्हल मार्ट असतं. त्या वेगळ्या वेगळ्या टुरिझमच्या एक्झिबिशन मध्ये जर तुम्ही गेलात, तुम्ही जर स्टॉल त्या ठिकाणी घेतला तर तुम्हाला आंतरराष्ट्रीय मध्ये 5 लाखापर्यंतचं सबसिडी या मॅक्झिमम 5 नॅशनल्स अँड 5 इंटरनॅशनल एक्झिबिशन्स वन कॅन पार्टिसिपेट इन अ इयर. म्हणजे महाराष्ट्र पर्यटन विभाग 5 लोकांना नॅशनल, 5 लोकांना आंतरराष्ट्रीय एक्झिबिशन साठी पाठवू शकतं. जर आपला प्रकल्प या वर्षी आता लंडनचं जे एक्झिबिशन आहे हे नोव्हेंबर मध्ये आहे, 5 ते 7 नोव्हेंबर 2024 ला लंडनला WTM नावाचं एक्झिबिशन भरतं. त्याच्यामध्ये जर आपल्याला सहभाग करून घ्यायचा असेल तर निश्चितपणानं मला वाटतं DOT ला आपण संपर्क करावा, जेणेकरून आपल्याला लंडनमध्ये आपल्या प्रोजेक्टची माहिती आंतरराष्ट्रीय पर्यटकांपर्यंत पोहोचवता येईल आणि त्याच्यामध्ये आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो. म्हणजे हे वेगळे वेगळे फक्त आर्थिक सहाय्यच नाहीये. आर्थिक सहाय्य साधारण आपण महाराष्ट्र पर्यटन विभाग देणारच आहे. त्याच्याबरोबर बिगर आर्थिक सहाय्याचा जो सपोर्ट असतो की ज्याला आपण म्हणतो की तुम्ही फक्त माझ्या पाठीवरती हात ठेवा, मी एक चांगल्या प्रकारचं पर्यटनाचा उद्योग करू शकतो, तर हा पाठीवर हात ठेवण्याचं जे काम आहे हा पर्यटन विभाग आपल्याला निश्चितपणानं मला असं वाटतं आता करताना दिसतोय आणि हे सगळं एक्झिबिशन जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी करता येऊ शकतो. आता आपल्याला ग्रामीण महाराष्ट्रामध्ये जर एखादा वार्षिक पर्यटनाचा मेळा करायचा असेल, फेअर्स करायचा असेल तर हे आपल्याला अॅन्युअल जे फंक्शन करायचं असेल, इव्हेंट्स करता येतील तर आपल्याला हे करता येतील. लिस्ट ऑफ मेजर फेअर्स विल बी इश्यूड बाय DOT अँड मॅक्सिमम 3 इव्हेंट्स पर ऑर्गनायझेशन पर. एखादी संस्था असेल, उद्या समजा कोल्हापूरला एखादी संस्था असेल, कोल्हापूरला त्यांना असं वाटलं की पर्यटन महोत्सव करायचा आहे, पर्यटनाचा मेळा करायचा आहे, तर त्यांना साधारण 10 लाख रुपयाचं काय म्हणतो आपण त्याला स्पॉन्सरशिप पर्यटन विभागाकडून मिळू शकते. एक छोटा प्रकल्प असेल त्यांना 5 लाख रुपयापर्यंत मिळू शकते. आणि आउटसाइड इंडिया असेल, समजा फॉर एक्झाम्पल सिंगापूरला असं वाटलं की महाराष्ट्र मंडळ तिथं आहे आणि महाराष्ट्र मंडळाने तिथे महाराष्ट्राचा इव्हेंट जेणेकरून करायचा आहे की त्या इव्हेंटमुळे महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा ओघ वाढेल किंवा पर्यटन जास्त येतील, अशा ठिकाणी सुद्धा आपल्याला करता येऊ शकतात. आणि मगाशी मी सांगितलं की हा इव्हेंट किती लोकांना करता येतील तर मॅक्सिमम 3 इव्हेंट्स पर इयर पर ऑर्गनायझेशन. एका संस्थेला दरवर्षी मॅक्सिमम कमाल फक्त 3 इव्हेंट्स या ठिकाणी करता येऊ शकतात. त्याचप्रमाणे युवा पर्यटनासाठी इन्सेंटिव्ह फॉर युवा टुरिझम क्लब्स. आता हे युवा टुरिझम क्लब्स जे कॉलेजेस आहेत, हॉटेल मॅनेजमेंटचे, ट्रॅव्हल अँड टुरिझमचे
वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्या क्षेत्रामध्ये जे एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत, या इन्स्टिट्यूटला प्रोत्साहन देण्यासाठी त्याच्यामध्ये युवा टुरिझम क्लब ज्यांनी चालू केलेले आहेत त्यांना वार्षिक 25,000 रुपयाचं अनुदान महाराष्ट्र शासनाच्या पर्यटन विभागाकडून मिळणार आहे. आणि मला असं वाटतं ही एक चांगल्या प्रकाराची योजना महाराष्ट्र पर्यटन विभागाने. सगळ्यांचा आवडीचा विषय, सगळ्यांना आता बेस्ट विलेज टुरिझम हे सगळीकडे आता जे चालू आहे ते महाराष्ट्र पर्यटन विभागावरती राज्य पर्यटन पुरस्कार या ठिकाणी जाहीर होणार आहेत किंवा त्याचे अंमलबजावणी होणार आहेत. आणि मग टाइप्स ऑफ टुरिझम अवॉर्ड कुठला असणार आहे? बेस्ट टुरिझम विलेज, बेस्ट होमस्टेज, बेस्ट ॲग्री टुरिझम. मग जिल्हा लेवलला साधारण 25,000 रुपयाचं त्याला बक्षीस आहे. डिव्हिजन लेवलला म्हणजे 5 जिल्हे आपला जो महसूल विभाग आहे त्या महसूल विभागामध्ये जर प्रथम क्रमांक आला तर त्यांना 50,000 रुपये. आणि बेस्ट टुरिझम विलेजला 5 कोटी रुपयाचे डेव्हलपमेंट. आणि स्टेट लेवलला जर तुम्ही बेस्ट विलेज आला तर 10 कोटी रुपयाचं, ज्याला आपण काय म्हणू आपण त्याला की युटिलाइज फॉर डेव्हलपमेंट फॉर विलेज. म्हणजे ते रस्ते असतील, दिवाबत्ती असेल, एखादं रिसेप्शन सेंटर असेल, त्याच्यामध्ये म्हणजे त्या गावाला पर्यटनाच्या माध्यमातून विकसित करण्यासाठी काय काय लागणार आहे तर ते सगळं विकसित करण्यासाठी आपल्याला या पर्यटन महाराष्ट्र पर्यटन विभागाचा राज्य पर्यटन पुरस्कारामध्ये आपल्याला मिळणार आहे. तर ह्या बेस्ट विलेज टुरिझम साठी कोण मिळणार आहे? लोकलचे ग्रामपंचायत असेल, तिथलं पंचायत समिती असेल, तर यांना तो अवॉर्ड मिळणार आहे. आणि ही सगळी रक्कम जी आहे 5 कोटीची आणि 10 कोटीची, ही रक्कम त्या गावाला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून विकसित करण्यासाठी वापरणार आहे. आणि ही रक्कम आपल्याला पर्यटन विभाग त्याचा नोडल एजन्सी असतील, कलेक्टर साहेब तिथले असतील आणि त्यांच्या मार्फत हा फंड जो आहे हा पर्यटन वाढीसाठी त्या ठिकाणी युटिलाइज करणार आहे. आतापर्यंतचं असं प्रोत्साहन मला असं वाटतं आपल्या महाराष्ट्रामध्ये नव्हतं. आणि म्हणून हे प्रोत्साहन आल्यानंतर पर्यटनामध्ये वेगळ्या वेगळ्या सेक्टरमध्ये, वेगळ्या वेगळ्या व्हर्टिकल्समध्ये लोक निश्चितपणानं मला असं वाटतं पर्यटनामध्ये उतरतील. आणि यासाठी पर्यटन विभागाचं कौतुक करावं तेवढं निश्चितपणाने कमी आहे. आणि मग हे एकदा का रुजू झालं तर मला असं वाटतं लोकांचा ज्या इंडिपेंडेंट पर्यटनामधले उद्योजक आहेत, मग तिथे महिला असतील, पुरुष असतील, एखादी कंपनी असेल, एखादी संस्था असेल, त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये आपल्याला एकंदर संपूर्ण गाव असेल, हे संपूर्ण गाव सुद्धा पर्यटनाच्या माध्यमातून विकसित कसं होऊ शकतं, एक चांगल्या प्रकाराचं मला असं वाटतं दिशादर्शक काम पर्यटन विभागाच्या हातून आता होताना दिसतं. इन्सेंटिव्ह फॉर ट्रेनिंग इन्स्टिट्यूट. आता जे पार्टिसिपेंट्स हॉटेल इन्स्टिट्यूट चालवतात, हॉटेल मॅनेजमेंट असतात, जे HOD आहेत किंवा तिथले विषय प्रमुख आहेत, ते जर जॉईन झाले असतील तर त्यांना आपल्या लक्षात येऊ शकतं की 75% ऑफ फीस किंवा 12,000 रुपये पर कोर्स पर तिथं आपल्याला त्या ट्रेनिंगला मिळणार आहे. समजा एखादं हॉटेल असेल, एखादं रिसॉर्ट असेल, त्या रिसॉर्टचे 10 एम्प्लॉईज आहेत. समजा त्या 10 एम्प्लॉईजला स्किल डेव्हलपमेंट करायचं आहे. मग आदरातिथ्याचं ट्रेनिंग असेल, हॉस्पिटॅलिटीचं ट्रेनिंग असेल, फ्रंट ऑफिसचं असेल, हाऊसकीपिंगचं असेल, कुकिंगचं असेल, प्रोडक्शन असेल, सर्व्हिस असेल, तर या सर्वांचं ट्रेनिंग देण्यासाठी आपल्याला शासनामार्फत 75% फी किंवा 12,000 रुपये पर कोर्स फी पर ट्रेनिंग आपल्याला त्यांच्यामधून मिळणार आहेत. दुसरं म्हणजे हॉस्पिटॅलिटी युनिट्स जर त्यांनी MOU साइन केला विथ टुरिझम युनिट्स फॉर ट्रेनिंग, त्यांच्यासाठी सुद्धा राज्याचा जो GSTचा हिस्सा आहे तो GSTचा हिस्सा रिएम्बर्स आपल्याला होऊ शकतो. इन्सेंटिव्ह फॉर स्किल डेव्हलपमेंट 600 लोकांना दरवर्षी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून 100% कोर्स फी किंवा 12,000 रुपये हे आपल्याला अनुदान त्या ठिकाणी पर्यटन विभाग देणार आहे. टुरिस्ट गाईड, एखादा गाईड जर चांगल्या पद्धतीनं आलेल्या पर्यटकांना गाईडिंगचं काम करत असेल तर त्यांना 7,500 रुपये पर मंथ पुढच्या 3 महिन्यांसाठी मिळणार आहेत. किंवा 10 ट्रिप्स जर तुम्ही दर महिन्याला केल्या, फॉर एक्झाम्पल वाई असेल, वाईमध्ये येणारा जो पर्यटक वर्ग असेल, त्या वाईमध्ये येणाऱ्या पर्यटकांना तिथला जो स्थानिक गाईड असेल, जो पर्यटन विभागाकडं नोंदणीकृत असेल,
तर त्या गाईडने जर त्यांना वाई पर्यटनाचं दर्शन घडवून आणलं, वाई मधल्या महत्वाची जे पर्यटन स्थळं आहेत ते दाखवली, त्याची माहिती सांगितली आणि त्यातला लोकल जो अनुभव त्यांना त्या पर्यटकांना दिला ना, अशा 10 ट्रिप जर दर महिन्याला ते केले तर त्यांना 7,500 रुपये 3 महिन्यासाठी, म्हणजे दर महिन्याला 7,500 रुपये महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून त्या ठिकाणी मिळणार आहे. वेगळ्या वेगळ्या अजून काय काय गोष्टी आहेत. रिसर्च आणि डेव्हलपमेंट इज द मेजर फॅक्टर इन टुरिझम अँड हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री. तर त्याच्यासाठी 10 लाख रुपयाचं अनुदान आपल्याला महाराष्ट्राच्या पर्यटन विभागाकडून मिळणार आहेत. 5 प्रपोजल्स दरवर्षी महाराष्ट्र पर्यटन विभाग सँक्शन करणार आहे. हे कशासाठी करणार आहेत, तर तुम्ही रिसर्च अँड डेव्हलपमेंट करा. महाराष्ट्रामध्ये येणारा पर्यटक वर्ग कुठला आहे, कुठून येतोय, किती दिवस राहतोय, किती खर्च करतोय, त्यांना कुठली कुठली साधारण मग धार्मिक पर्यटन आवडते का, ऍडव्हेंचर आवडते का, इको टुरिझम आवडते का, ऍग्री टुरिझम आवडते का, सामाजिक पर्यटन आवडते का, सांस्कृतिक पर्यटन आवडते का. तर हे सगळं रिसर्च आणि डेव्हलपमेंट तुम्ही करून तो रिसर्च आणि डेव्हलपमेंट महाराष्ट्र पर्यटन विभागाला आपल्याला सादर जर तुम्ही केलात तर साधारण तुम्हाला या 5 प्रपोजल्स दरवर्षी ते सँक्शन करणार आहेत. इन्सेंटिव्ह फॉर इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी एनेबल्ड, जर तुमचा डिजिटल प्लॅटफॉर्म असेल तर तुम्हाला 10 लाख रुपयाचं अनुदान शासन तुम्हाला फायनान्शियली सपोर्ट याप्रमाणे करणार आहे. पर प्लॅटफॉर्म, पर इव्हेंट, 1 पर इयर अशा या चांगल्या प्लॅटफॉर्मला, डिजिटल प्लॅटफॉर्मसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून आपल्याला चांगली आर्थिक मदत होणार आहे. इन्सेंटिव्ह फॉर रिवायव्हिंग द स्कार आर्ट कल्चर आणि कुझिन. तर त्याला किती मिळणार आहे, तर तुम्हाला ती जी गुंतवणूक आहे ही गुंतवणूक मला असं वाटतं एकच मिनिट प्रोत्साहनासाठी हा, तर त्यांना साधारण 5 लाख रुपयाचं तुम्हाला प्रोजेक्ट तुम्ही जर रिवाईव्ह केला तिकडे काय, तर तुम्हाला संबंधित धारकाकडून आवेदन मागून 5 लाख रुपयापर्यंतच्या पर्यटनाच्या तुम्हाला पुनर्जीवित करण्यासाठी. म्हणजे असं नाही की तुम्ही समजा फॉर एक्झाम्पल सांगलीला केलं, कोल्हापूरला केलं. सांगलीमध्ये जर एखादं पर्यटन स्थळ असेल तर त्याच्या 50 किलोमीटरच्या परिघामध्ये, रेडियस मध्ये सुद्धा तुम्ही ह्या दुर्मिळ कला, संस्कृती, पाककला पुनर्जीवित करण्याचं काम आपण करू शकता. म्हणजे एक चांगल्या प्रकारचं मला असं वाटतं पर्यटन क्षेत्रामध्ये योगदान आपल्याला या सगळ्यांना पुनर्जीवित करणाऱ्या लोकांना जे आवड असते, जुनं ते सोनं आपण ज्याला म्हणतो, तर हे रिवाईव्ह करण्याची जी कला आहे ती बऱ्याच लोकांना अवगत असते, बऱ्याच लोक त्यामध्ये करत असतात, परंतु त्यांना आर्थिक प्रोत्साहन काय काय ठिकाणी मिळत नसतं. आणि म्हणून हे प्रोत्साहन मिळण्यासाठी आपल्याला महाराष्ट्र शासनाच्या 5 लाख रुपयापर्यंतचं अनुदान या ठिकाणी मिळणार आहे. साधारण वरील हे आपल्याला इन्सेंटिव्ह रिवायव्हिंग घेण्यासाठी 10 प्रपोजल्स, 10 व्यक्ती किंवा 10 गट समूह यांना प्रोत्साहन दिलं जाईल. इन्सेंटिव्ह फॉर इनोव्हेटिव्ह टुरिझम प्रोडक्ट ऑर सर्व्हिस. आता या नाविन्यपूर्ण पर्यटनामध्ये यशस्वी सक्सेसफुली जर आपण नाविन्यपूर्ण एखादा पर्यटन प्रकल्प उभा केला असेल तर तुम्हाला साधारण 50,000पर्यंत एवढं निवडक तुम्हाला प्रोत्साहन मिळेल. आणि हे प्रोत्साहन 10 प्रोजेक्टसाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून मिळणार आहे. बरेच लोक नवीन नवीन प्रोजेक्ट्स करत असतात, नवीन नवीन पर्यटनाच्या संकल्पना राबवत असतात. एक उदाहरण म्हणून मी आपल्याला सांगतो की लंडनमध्ये ज्या वेळेला कम्युनिटी बेनिफिट टुरिझमचा पुरस्कार WTM मध्ये आम्हाला मिळाला होता, तर तो घेण्यासाठी आम्ही ज्या वेळेला गेलो तर माझ्या बरोबर 12 इतर लोकांना पुरस्कार मिळाले होते. आणि त्या 12 मधून एक चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पुरस्कार मिळाला होता. आणि हे पुरस्कार घेण्यासाठीच्या कॉलेजमधल्या 3 मैत्रिणी, त्या लंडन मधल्या कॉलेजमध्ये शिकणाऱ्या 3 विद्यार्थिनी ज्यांना तो चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पुरस्कार मिळाला होता. तर तो कशासाठी मिळाला होता, तर लंडनमध्ये त्यांनी अनसीन लंडन टूर्स असं टुरिझमची कंपनी सुरू केली होती. आता अनसीन लंडन टूर्स मध्ये त्या नक्की काय करत होत्या, तर ज्या वेळेला तिथं पर्यटक येत असतात त्यांना आता लंडनमध्ये लंडन आय असेल किंवा लंडनमध्ये मादाम तुसाडचा प्रोजेक्ट असेल किंवा तुमचं तिथं पार्लिमेंटरी लंडन मधल्या ज्या ठराविक गोष्टी आहेत तेवढंच तुम्ही ते
जनरली ते टूर ऑपरेटर्स दाखवत असतात. परंतु तुम्हाला न बघितलेल्या गोष्टी लंडनमध्ये बघायच्या असेल तर अनसीन लंडन टूरिस्टला तुम्ही रजिस्ट्रेशन करा, असं त्यांचं म्हणणं असतं. आणि म्हणून त्या मार्फत त्यांनी काय केलं होतं, तर हे ज्यावेळेला पर्यटक त्यांच्याकडे नोंदणी करायचे ते पर्यटक त्यांना घेऊन एखाद्या स्थळापाशी जायचे आणि तिथं जे पूर्वीच्या काळी त्या वारसा स्थळाच्या आजूबाजूला किंवा पर्यटन स्थळाच्या आजूबाजूला जे भीक मागणारे तिथं जे भिकारी होते त्यांना त्यांनी ज्याला आपण पर्यटनाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून त्यांना पर्यटनाचं प्रशिक्षण दिलं आणि त्या भिकाऱ्यांच्या मार्फत आता त्यांना त्यांच्याकडे जे पर्यटक येतात त्यांचं हे टूर गाईड म्हणून हे सगळे काय म्हणतो आपण त्याला भीक मागणारा जो वर्ग होता तो त्यांनी त्याच्यामध्ये सामील करून घेतला आणि त्यांना या पर्यटनाच्या मुख्य प्रवाहामध्ये सामील करून घेतल्यानंतर त्यांना भीक मागण्यापासून प्रवृत्त केलं आणि म्हणून तो त्यांना चॅम्पियन ऑफ द चॅम्पियन पुरस्कार मिळाला होता. असं काहीतरी तुम्ही इनोव्हेटिव्ह म्हणजे तुम्ही पर्यटन प्रकल्प करतच असता, पण त्याचबरोबर एक सामाजिक उत्तरदायित्व म्हणून ज्याला आपण रिस्पॉन्सिबल टुरिझम म्हणतो, उत्तरदायी पर्यटन म्हणतो, असं जर आपण काय त्या ठिकाणी केलं तर हे इनोव्हेटिव्ह टुरिझम प्रोजेक्ट होईल. आमचे एक मित्र आहेत गोपी नायर म्हणून केरळामध्ये, तर त्या गोपीने काय केलेलं आहे तर जवळजवळ 60 किलोमीटरची त्यांची जी नदी आहे त्यांच्या तालुक्यातून जी नदी वाहते तर त्या नदीला त्यांनी 60 किलोमीटरच्या रेडियसमध्ये 60 किलोमीटरच्या लांबीमध्ये त्या नदीच्या काठावरचं जे सांस्कृतिक वारसा होता, भौगोलिक वारसा होता, जो पर्यावरणाचा जो वारसा होता तो हा सगळा पुनर्जीवित करून त्या 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये नदीच्या काठावरती त्यांनी पर्यटनाचे प्रोजेक्ट वेगळ्या वेगळ्या गावामध्ये वेगळ्या वेगळ्या लोकांच्या मार्फत तो पर्यटन प्रोजेक्ट राबवला. तर त्यांनी काय लगेच पर्यटन प्रोजेक्ट राबू केले का? नाही. तर त्यांनी काय केलं, हे जे वाळू माफिया होते सगळे, हे वाळू माफिया या संगमत करून हे त्या नदीची वाळू काढून त्या बिल्डरला लावलेलं ते कन्स्ट्रक्शनला विकायचे. आता यांनी काय केलं की प्रशासनाला काय म्हणतो आपण त्याला जाब विचारून प्रशासनाला थोडंसं धारेवर धरून त्या वाळू माफियांची मक्तेदारी तिथून मोडून काढून वाळूचं रिस्टोरेशन कसं होईल हे बघितलं आणि एकदा वाळू रिस्टोरेशन झाल्यानंतर जे पाण्याची जी पातळी होती, पाणी जे साठून राहायचं नदीमध्ये म्हणजे आपण म्हणालो की पोस्ट रेनी सीझन तर ते पाणी वाहून जायचं पूर्वी वाळू नसल्यामुळे आणि आता वाळू असल्यामुळे ते पाणी राहतं, पाण्याचं साठवणूक व्हायला लागली, पाण्याचा साठवा काय म्हणतो आपण त्याला रिस्टोरेशन झालं, नदीचं रिस्टोरेशन झालं, नदीचं एकदा रिस्टोरेशन झालं की कल्चरचं रिस्टोरेशन झालेलं आहे आणि कल्चरचं रिस्टोरेशन झाल्यानंतर तिथं त्यांनी टुरिझम मध्ये हे चांगल्या प्रकारे केलेलं आहे. त्याला वन ऑफ द इन्फ्लुएन्सर टुरिझम अवॉर्ड आता UNWTO मिळालेला आहे आणि अशा प्रकारचं जर एखादं इनोव्हेटिव्ह टुरिझम प्रोजेक्ट आपण जर करत असाल तर मला वाटतं महाराष्ट्र शासनाच्या वतीनं पर्यटन विभागाच्या वतीनं आपल्याला 50,000 रुपयाचं आर्थिक प्रोत्साहन दरवर्षी त्यामध्ये दरवर्षी म्हणजे एकदाच मिळणार आहे ते, पण अशा 10 प्रोजेक्ट्सला त्याच्यामधून मिळणार आहे. इन्सेंटिव्ह फॉर टुरिझम इको टुरिझम सर्टिफिकेशन. आता मग वेगळ्या वेगळ्या इको टुरिझमच्या ज्या संस्था आहेत, ज्या मानांकन करणाऱ्या ज्या संस्था आहेत, यांचा आपण जर ग्लोबल सस्टेनेबल टुरिझम क्रायटेरिया असेल तर याचं जर आपण सर्टिफिकेशन घेतलं तर पहिल्या 10 प्रोजेक्टसाठी अप टू 10 लाख रुपीजचं सर्टिफिकेशनची जी प्रोसेस असेल, मग तुम्ही त्याला इन्स्पेक्शन असेल, प्रोसेस असेल, ते सगळं झाल्यानंतर सर्टिफिकेट आल्यानंतर शहनिशा करून पर्यटन विभागाकडून आपल्याला अप टू 10 लाखापर्यंतचा प्रोजेक्टचं रिएम्बर्समेंट त्याच्यामध्ये मिळेल. आनंदाची बाब म्हणजे की एखाद्या पर्यटन प्रकल्पामध्ये जर आपल्याला दिव्यांगांना त्या ठिकाणी सामावून घ्यायचं असेल, दिव्यांगांना जर आपल्याला पर्यटनाच्या मुख्य प्रवाहामध्ये आणायचं असेल आणि त्यांना जर आता व्हर्जिन एअरलाइन्स आपण परत एकदा युकेची व्हर्जिन एअरलाइन्स ही जी विमान कंपनी आहे त्यांनी जवळजवळ आता 17% 17% ऑफ देअर एअर होस्टेजेस अँड केबिन क्रू इज डिफरंटली एबल, दिव्यांग आहेत आणि त्यांना जगभर त्यांचं आता कौतुक होताना आपल्याला दिसत असेल. आणि असं जर आपल्याला आपल्या कृषी पर्यटनामध्ये, वेलनेस टुरिझम मध्ये, हॉटेलमध्ये, रिसॉर्टमध्ये, आमचे एक मित्र आहेत कंबोडियामध्ये, नॉनफिन या
तिथल्या युनेस्कोच्या वर्ल्ड हेरिटेज साईट्सच्या त्या ठिकाणी तिथं त्यांचा 100% स्टाफ जो आहे हॉटेलमधला हा डिफरंटली एबल्ड आहे. पुण्यामध्ये सुद्धा मला असं वाटतं 1-2 हॉटेल्समध्ये हा प्रयोग आता आपल्याला नाविन्यपूर्ण होताना दिसतो आहे. तर त्यांना सुद्धा प्रोत्साहन देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विभागाकडून प्रत्येक एम्प्लॉईच्या मागे ₹1500 ₹1500 रुपीज पर एम्प्लॉई पर मंथ ही आता त्यांना भरीव अशी मदत पर्यटन विभागाकडून आपल्याला होताना दिसणार आहे. आता ह्याच्यामध्ये हे आपल्याला करत असताना इलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी जे काय काय पात्र आहे, आपण काय काय त्याच्यामध्ये करू शकतो, जे आपल्याला भांडवली गुंतवणुकीमध्ये फायनान्स सपोर्ट मिळणार आहे पर्यटन विभागाचा, त्याच्यामध्ये काय काय करू शकतो आपण. तर त्याच्यामध्ये इलिजिबल कॅपिटल ऍसेट्स और इन्फ्रास्ट्रक्चर आपण त्याचा कुंपण आपण जे तार कंपाऊंड असेल, चेन लिंकचा कंपाऊंड असेल, त्याचे इंटरनल रस्ते असतील, अंतर्गत रस्ते असतील, त्याचा तुमचा टुरिझम रिसॉर्टचा पर्यटनाचा बोर्ड असेल, टॉयलेट असेल, अदर बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर असेल, इन्क्लुडिंग द फॉलोइंग आयटम्स. काय काय इन्क्लूड असेल, स्ट्रक्चर, बिल्डिंग्स आणि तिथलं फळबाग लागवडी, म्हणजे तुम्हाला झाडांचं वृक्षारोपण केलं असेल त्याचं तुम्हाला ह्याच्यामध्ये इलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मध्ये होऊ शकतो. इंडिजिनियस आणि इम्पोर्टेड मशिनरी आणि इक्विपमेंट्स, एखादं रिसॉर्ट असेल, 5 स्टार रिसॉर्ट असेल किंवा 1 स्टार असेल, 2 स्टार असेल, त्याला जे लागणारे इक्विपमेंट्स आहेत, हे इक्विपमेंट साठी तुम्हाला इलिजिबल कॅपिटल इन्व्हेस्टमेंट मध्ये तुम्ही लिस्ट मध्ये येऊ शकता. मटेरियल हँडलिंग इक्विपमेंट असेल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग इन्स्टॉलेशन असतील, फिक्चर, फर्निचर असेल, फिटिंग्स असतील, सॉलिड आणि लिक्विड क्लासिफाईड वेस्ट असेल, म्हणजे तुम्हाला घन कचरा असेल, तर वर्गीकरण कचऱ्याचा असेल तर त्याच्या आणि त्याची फॅसिलिटी असेल, त्याच्यामधून तुम्हाला कचऱ्यापासून तुम्हाला जर काय समजा फर्टिलायझर तयार करायचं असेल, कंपोस्ट तयार करायचं असेल, ते करू शकतो. ट्रान्सफॉर्मर आणि जनरेटर असेल त्याचं तुम्हाला कॅपिटल इलिजिबल आहे तुम्ही त्याच्यामध्ये. कॅप्टिव्ह पॉवर प्लांट असतील, रिन्युएबल एनर्जी सोर्सेस असतील, इन्क्लुडिंग युटिलिटी इन्स्टॉलेशन चार्जेस अलॉंग विथ द अबाव अँड अँसिलरी फॅसिलिटी इन्स्टॉल्ड फॉर द यूज ऑफ द प्रेमायसेस. तर हे सगळं आपल्याला याच्यामध्ये कसं मिळू शकतं. कॉम्पोनंट्स कुठले कुठले इनइलिजिबल आहेत, ह्याच्यामध्ये आपल्याला इलिजिबल कॅपिटल इन्सेंटिव्ह साठी कोण कोण नाही, तर लँड कॉस्ट फॉर कॅपिटल इन्सेंटिव्ह एक्सेप्ट फॉर स्टेट जीएसटी रिफंड. लँड कॉस्ट ही इन्क्लूड याच्यामध्ये नाही. त्याच्यानंतर ओनली कॅपिटल इन्व्हेस्टमेंट विदिन द लास्ट 4 इयर्स, मागच्या म्हणजे डेट ऑफ डीओसी ज्याला म्हणतो आपण, डेट ऑफ कमेन्समेंट ऑफ द ऑपरेशनल डेट ऑफ ऑपरेशनल कमर्शियल डेट, म्हणजे ज्या वेळेला तुमचा प्रोजेक्ट सुरू झाला असेल त्याच्या 4 वर्ष आधीची इन्व्हेस्टमेंट जी असेल ती तुम्हाला या इन्व्हेस्टमेंटसाठी उपयोगी. कारण इन्व्हेस्टमेंट मेड ड्युरिंग अर्लियर पिरियड विल नॉट बी इलिजिबल फॉर द इन्सेंटिव्ह. त्याच्या आधीचा 4 वर्षाच्या आधीचं जे आहे हे तुम्हाला त्याच्यामध्ये इन्सेंटिव्ह मध्ये तुम्ही अपात्र असाल. Incentives in intangible assets, including or without in म्हणजे तुमच्या IPR असतील, गुडविल असेल, हे याच्यामध्ये इन्क्लूड होणार नाही. ग्रांट आणि सिमिलर फायनान्शियल असिस्टंट तुम्ही जर घेतला असेल अगोदर राज्यामधून, राज्याच्या पर्यटन विभागाकडून किंवा सेंट्रल एजन्सी मधून, तर ते सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये तुम्ही इलिजिबल राहणार आहात. इलिजिबल इन्व्हेस्टमेंट NECE शुड नॉट इन्क्लूड pre-construction expenses and cost of the consultant. म्हणजे तुम्ही समजा तुमचा काय आर्किटेक्टची फी असेल किंवा त्याची मोजणी असेल, जागेची मोजणी असेल, तर हे सगळं तुमचं काही त्याच्यामध्ये इन्क्लूड करता येणार नाही. कॅपिटलाइज इंटरेस्ट असेल, मग तुम्हाला जर इंटरेस्ट लागला असेल या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी, तो इन्क्लूड नाही. वर्किंग कॅपिटल याच्यामध्ये तुम्ही घेऊ शकत नाही. आणि इन केस ऑफ एक्सपान्शन 50% जास्त तुमचं प्रॉपर्टीचं एक्सटेन्शन असायला पाहिजे. उद्या जर समजा तुम्ही 4 रूम्स बांधले असतील, तुम्हाला कृषी पर्यटनाच्या अंतर्गत 8 रूम्स मिळतात बांधायला, 5 एकर जागा असेल तर तुम्हाला वरच्या 4 रूम्स बांधण्यासाठी तुमचं 50% जास्त एक्सटेन्शन जर असेल तर ते तुम्हाला इलिजिबल करता येऊ शकतं. नॉन फिस्कल सपोर्ट फॉर ऍग्रिकल्चर, कृषी पर्यटनासाठी कुठल्या गोष्टी आहेत आता, आणि म्हणजे इनफॅक्ट अगदी आपल्याला काहीही
साधारण म्हणजे आपण म्हणतो जास्तीचा सपोर्ट होता तो नव्हता. आपल्याला नोंदणी करता येत होती डीओटी, आता करता येते डीओटीकडे, आधी नव्हती. आता डीओटीचं नोंदणी झाल्यानंतर जे नोंदणीकृत कृषी पर्यटन केंद्र धारक आहेत तर त्यांना आता आपल्याला काय काय देण्यात आहे की इट विल बी रिकग्नाइज्ड ॲज ॲग्री सपोर्टिव्ह बिझनेस. आपल्याला कृषी पूरक व्यवसाय म्हणून याला आता मान्यता मिळणार आहे. आणि त्याच्यामुळे काय होणार आहे की आपल्याला कृषी पर्यटनाचं जे एकदा आपल्याला रजिस्ट्रेशन सर्टिफिकेशन झाल्यानंतर आपल्याला लाईट जे आहे ज्याला आपण डोमेस्टिक दराने मिळणार आहे, हे मिळणार आहे. इलेक्ट्रिसिटी विल बी चार्ज ऍट घरगुती दराने तुम्हाला आता ऍग्री टुरिझम साठी, ज्याला आपण वीज बिल म्हणतो, तर घरगुती दराने आता आपल्याला येणार आहे. कृषी पर्यटन करत असताना तुम्हाला आता नॉन ऍग्रिकल्चरल सर्टिफिकेटची घ्यायची गरज नाही किंवा एनए करायची आता गरज नाही. हवेवर त्यांनी काय सांगितलंय, जे आता आपल्या गावातले जे तलाठी आहेत किंवा जे आपल्या गावातले महसूल अधिकारी आहेत ते आपल्याला आता बऱ्यापैकी मला असं वाटतं बरेचसे फोन येत असतात की बाबा आम्हाला नोटीस आलं, हे आलं, ते आलं, आता तुम्ही नॉन कमर्शियल वापरताय तर तुम्हाला कमर्शियल दर का लावू नये वगैरे, हे त्या सगळ्या गोष्टी असतात. तर आता त्याचं तुम्हाला काळजी करायची गरज नाही. परंतु हे आपला जो प्रोजेक्ट आहे हा प्रोजेक्ट आपल्याला तिथल्या महसूल विभागाला, आपल्या गावातला जो महसूल विभाग म्हणजे ग्रामपंचायत तलाठी कार्यालय असेल, तलाठी कार्यालय असेल तर तलाठी कार्यालयामध्ये जाऊन तुम्हाला याचं एक पत्र, तुमच्या पर्यटन विभागाचं रजिस्ट्रेशन झालेल्याचं एक सर्टिफिकेट, तुमचं एक पत्र की तुम्हाला आम्ही हे शासनाच्या पर्यटन विभागाचं मंजुरीचं पत्र तुम्ही तर त्यांना दिलं तर तुम्हाला तो आता येणे करायची गरज लागणार नाही. हे सगळ्या आता ह्याच्यामध्ये काय काय असणार आहेत, अकोमोडेशन सच एज टेम्पररी टेंट स्पॉट्स, मोबाईल हाऊसेस, ट्री हाऊसेस, म्हणजे तुम्ही ट्री हाऊस बांधू शकता, मातीचं घर बांधू शकता, इको लॉज बांधू शकता, स्काय फोल्डिंग वेदिक हाऊसेस बांधू शकता. तर हे सगळ्या गोष्टी आपल्याला काय म्हणतो बिगर वित्तीय सपोर्ट जो आहे हा आपल्याला आपल्या पर्यटन विभागाच्या मार्फत त्यांना या ठिकाणी मिळणार आहे. इन्सेंटिव्ह फॉर वेलनेस टुरिझम. वेलनेस टुरिझम साठी काय करणार आहे तर एखाद्या शेतकऱ्यांनी जर एखादा वेलनेस एक्सपर्ट्स असतील, आयुर्वेदामध्ये काम करणारे डॉक्टर्स असतील, तर यांना जर तुम्ही शेतकऱ्यांबरोबर 10 वर्ष दीर्घ भाडेपट्ट्याचा जर करार केला असेल तर तुम्हाला त्याचा प्रोत्साहन याच्यामधून मिळणार आहे. याच्यामध्ये आपण अधिकचं थोडं बोलणारच आहोत आपलं हे सगळं प्रेझेंटेशन झाल्यानंतर. पुढे आपण जाऊया थोडस. आता कॅराव्हॅन टुरिझम. आता कॅराव्हॅन टुरिझमला आपल्याला महाराष्ट्र पर्यटन विभागाला प्रोत्साहन द्यायचं आहे. तर त्याच्यामध्ये स्टेट ट्रान्सपोर्ट कमिशनर विल बी एन्फोर्स टू रजिस्टर ऑफ द व्हेकल इन दिस रिगार्ड. म्हणजे आपल्याला ट्रॅव्हल ऑपरेट कॅराव्हन्स असेल, कॅम्पर्स असतील, ट्रक्स, व्हॅन्स असतील, तर या सगळ्यांचं रजिस्ट्रेशन आता आरटीओ कडे आपल्याला करता येऊ शकतं. तर हे सगळं महाराष्ट्र टुरिझम विल प्रमोट अँड डिसेमिनेट टुरिझम थ्रू सोशल प्लॅटफॉर्म्स अँड फार्म टूर्स. आता आपल्याकडे कॅराव्हॅन टुरिझम ऑलरेडी महाराष्ट्रामध्ये चांगल्या प्रकारे आता रुजताना आपल्याला दिसत आहे. आणि मग हे रुजत असताना महाराष्ट्रातल्या वेगळ्या वेगळ्या पर्यटनाच्या स्थळावर जात असताना तिथं आता चांगलं हॉटेल किंवा चांगलं रूम्स किंवा चांगलं रेस्टॉरंट असेलच याची काय जर शाश्वती नसेल तर आपल्याला कॅराव्हॅन टुरिझम चांगल्या पद्धतीने वापरता येईल आणि महाराष्ट्र शासनाला, पर्यटन विभागाला त्याला एक चांगल्या प्रकारचं कॅराव्हॅन टुरिझमला आता आपल्याला प्रमोट करताना त्यांना देणार आहे. नॉन ऍग्रिकल्चरल टॅक्स अँड डेव्हलपमेंट चार्जेस एक्झाम्पशन्स. आता दिस विल बी ऍप्लिकेबल टू ऑल प्रोजेक्ट्स. म्हणजे आता आपल्याला अकृषक जो कर आहे हा कृषक कर आपल्याला भरायची गरज नाही. हा ऑल प्रोजेक्ट्स ऑफ एमटीडीसी, डीओटी और प्रायव्हेट इन्व्हेस्टर्स अँड प्रोपोनंट्स. आपल्याला हा अकृषक कर आता सुद्धा आपल्याला भरायची गरज लागणार नाही. ऍग्री टुरिझम इंडस्ट्री, कॅराव्हॅन पार्क, हेली टुरिझम, ऍडव्हेंचर स्पोर्ट्स विल नॉट रिक्वायर अँड नॉन ऍग्रिकल्चरल परमिशन. आपल्याला अकृषक परवानगी घ्यायची गरज आता लागणार नाही. रिन्युअल ऑफ लायसन्सेस. आता आपण जे रिन्युअल ऑफ लायसन्सेस करतो
इट शुड बी डन आफ्टर पास. आता त्यांचं जे प्रपोज्ड आहे, आता आपल्याला काय काय लायसन्स जे असतात 1 वर्षाने, 2 वर्षाने, 3 वर्षाने करायचे असतात, ते आता या पर्यटन विभाग 5 वर्षासाठीचं प्रपोजल किंवा प्रपोज यामध्ये लायसन्सेस करणार आहे. पॅकेज स्कीम्स फॉर इन्सेंटिव्ह टुरिझम इन द स्टेट बाय लिंकिंग इट टू द पॅकेज स्कीम. एनर्जी असेल, लेबर असेल, हे सगळ्या आता ज्या ऊर्जा विभाग असेल किंवा इंडस्ट्री असेल, औद्योगिक असेल, तर याचं सर्वांचं जे पॅकेज आहे हे पर्यटनाला धोरणाअंतर्गत प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन क्षेत्राच्या गरजेनुसार तयार केलेल्या आहेत, असं आपल्याला ते त्या ठिकाणी करता येऊ शकतं. बेनिफिट्स ऑफ द इंडस्ट्री. आता all tourism projects covered under this policy will be considered as industry for the purpose of other benefits accruing of project defined as the industry. म्हणजे जे आपल्याला औद्योगिक दर्जा जो दिलेला आहे पर्यटन विभागाला, तो इंडस्ट्रीचा दर्जा या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतो. इन्फ्रास्ट्रक्चर सपोर्ट म्हणजे द स्टेट शॅल ऑन टॉप प्रायोरिटी. हा फोकस्ड एरिया असेल की रस्ते, लाईट, पाणी, इलेक्ट्रिसिटी कनेक्शन, हे त्या ठिकाणच्या जे प्रोजेक्ट्स आहेत, डेव्हलपमेंट आहेत, जे आपण 50 ज्या आपण पर्यटनाची स्थळं पर्यटन विभाग करणार आहे तयार, त्यांना प्राधान्यानं रस्ते, लाईट वगैरे हे सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी मिळणार आहेत. ऍडिशनल FSI, स्पेस युटिलायझेशन, हॉस्पिटॅलिटी पार्क हे जे असेल, तर हा तुमचा काय म्हणतो आपण त्याला टाउन प्लॅनिंगचा थोडासा विषय आहे. याच्यामध्ये मी काय जास्त जाणकार नाही, परंतु त्या वेळेला जर आपल्याला ह्याचं स्पेस युटिलायझेशन पण असेल, त्या वेळेला आपण आर्किटेक्ट आणि टाउन प्लॅनिंगची मदत घेऊन आपल्याला मी निश्चितपणानं याच्यामध्ये गाईड करेल. इन्स्टिट्यूशनल मेकॅनिझम जे आहे, हाय पॉवर्ड कमिटी असणार आहे, एक स्टिअरिंग कमिटी असणार आहे, नोडल इम्प्लिमेंटिंग एजन्सी असणार आहे. हे सगळे प्रोजेक्ट्स प्रधान सचिव किंवा आपल्या मुख्य सचिव जे आहेत महाराष्ट्र शासनाचे, यांच्या अंतर्गत होणार आहे. तर हे सगळं करण्यासाठी साधारणपणे 1600 कोटी रुपयाचं, 1700 कोटी रुपयाचं बजेट या ठिकाणी आउटले या टुरिझम पॉलिसीसाठी ठेवलेला आहे. आणि मला असं वाटतं की हा खूप मोठा काय म्हणतो आपण त्याला की खूप मोठा कोटा या आर्थिक ह्याचा या आउटलेचा महाराष्ट्र पर्यटन विभागाला दिलेला आहे. त्याचा जो GR आहे तो त्याचा नंबर आहे तो, आणि अशा पद्धतीनं आपल्याला करता येऊ शकतं. आपण मागच्या या 50 स्लाइड्स मध्ये पाहिलं आहे की पर्यटन विभाग आता कात टाकत आहे, आणि पर्यटन विभागानं आता प्रोएक्टिव्हली महाराष्ट्रामध्ये पर्यटनाचा विकास करण्याचं निश्चित केलेलं आहे. आणि मग त्याच्यामध्ये त्यांना लागणारी ॲडिशनल मॅनपॉवर असेल, त्यांना लागणारं ॲडिशनल ज्याला आपण आर्थिक सहाय्य पाठबळ असेल, त्यांना लागणारं स्टेक होल्डर्सचा पाठिंबा असेल, त्यांना लागणारं पॉलिसी इनिशिएटिव्ह असतील, हे सगळं आता मला असं वाटतं एकाने आता घडून येताना आपल्याला दिसतंय. तर आपण जे सर्व जाणकार पर्यटनामधले आहात, आपण जे सर्व उदयोन्मुख किंवा ज्याला आपल्याला पर्यटन क्षेत्रामध्ये काही ना काहीतरी इच्छा आहे करण्यासाठीचं, मध्ये कृषी पर्यटन असेल किंवा रिसॉर्ट असेल, हॉटेल असेल, रेस्टॉरंट असेल, टूर ऑपरेटर असतील, ट्रॅव्हल असेल, DMC असेल, DMO असेल, हे सगळ्या गोष्टी आपण या पर्यटनाच्या धोरणाअंतर्गत आता पर्यटन विभागाला राबवायच्या आहेत. मला असं वाटतं आपल्या सर्वांच्या वतीनं आपण पर्यटन विभागाला धन्यवाद देऊया, पर्यटन विभागाचं कौतुक करूया, आणि त्याचं जे हायर ऑफिसर्स आहेत, पर्यटन मंत्री असतील, मुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, किंवा आपल्या पुणे विभागाचे उपसंचालक असतील, नागपूर उपसंचालक असतील, किंवा अमरावती असतील, इकडे कोकण विभाग असेल, तर हे सगळ्यांचं आपल्याला सगळ्यांनी मिळून आपण निश्चितपणानं मला असं वाटतं ते कौतुकात पात्र आहेत. आणि महाराष्ट्र हे या पुढच्या काळामध्ये औद्योगिक महाराष्ट्रामध्ये अग्रेसर आहेच, परंतु पुढच्या काळामध्ये आपल्याला पर्यटनाच्या दृष्टिकोनातून अग्रेसर कसं होता येईल, तर हे मला असं वाटतं टुरिझम पॉलिसी 2024 एक दिशादर्शक असं पाऊल मला असं वाटतं निश्चितपणानं ठरणार आहे. आता आपल्या सर्वांचं जबाबदारी वाढलेली आहे. आपल्या सर्वांनी एकत्र येऊन किंवा वेगळ्या वेगळ्या माध्यमातून पर्यटन विभागाचं
हे सगळं जे प्रोत्साहन आहे, इन्सेंटिव्ह आहेत, याचा जास्तीत जास्त फायदा महाराष्ट्रातील पर्यटनामध्ये येऊ इच्छिणाऱ्या उद्योगांना व्हावा, ही एवढीच महत्वाची उद्देश इच्छा ठेवून हा आपल्याला मागच्या 2 तासामध्ये मी आपल्याला माहिती देत आहे. यासाठी आपल्याला जे उपसंचालक आहेत पुणे विभागाच्या आदरणीय क्षमाताई पवार यांचं मी मनापासून आभारी मानतो की त्यांनी मला ही परवानगी दिली. त्याचबरोबर आपल्या पर्यटन विभागाचे संचालक आहेत पाटील साहेब, त्यांनीही परवानगी दिली आणि आपल्याला आपल्या मार्फत इथं मला पर्यटनाचं विश्लेषण करता आलं, याबद्दल मी पुन्हा एकदा पर्यटन विभागाचं धन्यवाद देतो. नमस्ते, जय हिंद, जय महाराष्ट्र. आता मयूर आपण आहात का? येस सर. ग्रेट. मॅडम आहेत का?